शाळा. प्रत्येक मुलाला चांगले घडविण्यात आईबाबांचा जेवढा वाटा असतो तितकाच वाटा शाळेचा आणि गुरूंचाही असतो. त्याचप्रमाणे आम्हाला घडविण्यातही आमच्या शाळेचा फार मोठा वाटा आहे. आमच्या शाळेचे नाव सौ वसुमता भीमराव नौकुडकर हायस्कूल मुंगुरवाडी असे आहे. आपली शाळा ही गडहिंग्लज तालुक्यामधील एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. आपल्या शाळेचे शिक्षक अत्यंत हुशार आणि मनमिळावू आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या मोठ्या यशामागे शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. आपल्या शाळेचे शिक्षक आम्हाला अभ्यासासोबतच बाहेरील स्पर्धा परीक्षा विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यास नेहमी प्रेरित करतात. आपली शाळा, आम्ही अशा सुंदर आणि आदर्श शाळेत घडलो हे आमचे फार मोठे भाग्य आहे. आपल्या शाळेमुळेच आम्हाला चांगले मित्रमैत्रिणी मिळाले आहेत. बाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास आम्हाला आपल्या शाळेमुळेच मिळाला आहे. आम्हाला आमच्या शाळेचा अभिमान आहे. आम्ही आमच्या शाळेचा आदर करतो. आपली शाळा गडिंग्लज तालुक्यामधील एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. आमचे आमच्या शाळेवर खूप प्रेम आहे. सगळ्यांनी शांत उभं राहायचं, हालचाल करायची नाही. सावधान म्हणजे हात खाली घ्यायचं. आता राष्ट्रगीत म्हणायचं आहे सावधान म्हटल्यानंतर. कॅसेट आहे काय? अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की जय. आवाजच नाही. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. शांत बसा. 10 वर्ष झालेला आहे. ते माजी विद्यार्थी म्हणजे मान्य श्री दिगंबर शंकर जाधव, वनिता राव मुसळे, कविता बाबूराव भंगे, बेबीताई शामराव देसाई, जयसिंग मारुती नवाळे ही मंडळी जरी आज आपल्यात नसली तरी त्यांचं ह्या समाजासाठी तुम्हा आम्हासाठी नक्कीच काहीतरी देणं होतं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी. सावधान. बैठा. 29 वर्षानंतर म्हणजे हे जे गेट टुगेदर आहे ते 1994 सालच्या विद्यार्थ्यांचा ते गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. आणि मला संयोजकाने शब्द सुमनाने सर्व शिक्षकांचं स्वागत करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे मी शिक्षकांचं इथं मी स्वागत करत आहे. आज जो हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाला या शाळेचे या
शाळेला लाभलेले सर्व आदरणीय मुख्याध्यापक, सर्व आदरणीय सर, त्याचबरोबर सर्व आदरणीय शिक्षकेतर कर्मचारी, तसेच 1994 सालातील विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचबरोबर विद्यार्थिनींचे यजमान म्हणजेच पतिराज, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अर्धांगिनी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालक, त्याचबरोबर म्हणजे आई वडील विद्यार्थ्यांचे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मुलं आणि मुली इथं उपस्थित आहेत. वेळ न दवडता या सर्व मान्यवर मंडळींचं मी आमच्या 1994च्या बॅचच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि इथं शब्दस्वाने स्वागत करून मी माझं स्वागतपर मनोगत संपवतो. संपर्कात असलेल्या संपलेल्या संपर्कांना पुन्हा जिवंत करू शकणार आहात. आमची 10वीची बॅच सन 1993-94 या वर्षातील आहे. त्यावेळी आमच्या वर्गातील तुकडी अ मध्ये BM शिंपे सर हे वर्ग शिक्षक होते. तुकडी ब ला BA पाटील सर वर्ग शिक्षक होते. तसे तुकडी क ला RG पाटील सर हे वर्ग शिक्षक होते. तशी आमची बॅच खूप हुशार होती. तशी खोडकर सुद्धा होती. त्यावेळी शाळेचे नेतृत्व करणारे लाटका सरांचे नियोजन, पर्यवेक्षक मान्य कोंडुस्कर सर, तसेच मान्य के जाधव सर यांची त्यांना असलेली साथ, जीजी पाटील सरांनी हातात टोना घेऊन शिकवलेली इंग्रजी, तसेच प्रेमाने समजावून सांगून इंग्रजी शब्द व वाक्य पाठांतर करून घेणाऱ्या देशमुख मॅडम, 5वी मधील कापसे सरांची मराठी व्याकरण, तसेच बंगे सरांचे गणित अजून सुद्धा आम्ही विसरलेलो नाही. हिंदीवर अभूतपूर्व प्रभुत्व असलेले गुरुवर्य GV कोथमिरे सर, ज्यांनी आम्हाला संघटन कौशल्य कसे असावे याचे सुद्धा धडे दिले. PE टीचर म्हणून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात दर्जा असलेले गणितचे SB पाटील सर, भूगोलचे VL पाटील सर, तसेच मराठी व्याकरण चांगले शिकवणारे आपले कापसे सर, स्कॉलरशिप मास्टर असणारे RT सुतार सर जे दिवंगत झालेले आहेत, हिंदीसह विविध विषय शिकवणारे LS होटगी मॅडम यांनी आम्हाला सर्वांचा 7वी पर्यंतचा पाया अगदी भक्कम केला. 2 मिनिटात फळा भरून अप्रतिम चित्र काढणारे दुगनवाडीचे MT होडगे सर, सर्पमित्र म्हणून पंचक्रोशीत परिचित असलेले MD येळकर सर हे इतिहास शिकवताना आम्हाला इतिहासाच्या दुनियेत व भूतकाळात घेऊन जायचे. निष्णात कबड्डीपट्टू व इतिहास तज्ञ बातमीचे मान्य माने सर, त्याचबरोबर भूमिती व गणित शिकवणारे तनवडीचे गायकवाड सर, भूगोल व कार्यानुभव शिकवणारे PY गाडीवाडर सर, मराठी हिंदीवर प्रभुत्व असणारे लिंगणूरचे माननीय AI रेडेकर सर, भौतिकशास्त्रातील तज्ञ माननीय GS रणदिवे सर, हिंदी व भूगोलाचा गाढा अभ्यास असणारे माननीय BM शिंपे सर, सायन्स विषयातील तज्ञ तसेच युथ आयकॉन म्हणून परिचित असलेले आपल्या सर्वांचे मुंगोडचे SA मनगुते सर. आपल्या काळात 5वी पासून इंग्रजी असल्यामुळे 10वी बोर्ड परीक्षा देताना ज्या विषयाची धास्ती असायची त्या इंग्रजी विषयातील वाकबगार असलेले इंग्रजी व्याकरण पद्धतशीरपणे आमच्याच भाषेत समजावून सांगणारे आमचेच गुरुवर्य माननीय TB पाटील सर, गणित तज्ञ म्हणून जिल्ह्यात दर्जा असलेले श्री BA पाटील सर, अस्खलित इंग्रजी बोलणारे माननीय मोदर सर, माननीय RD कबुरे सर, दीक्षित सर, SS सुतार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज 10वीच्या परीक्षेतून यशस्वीपणे बाहेर पडलो. या सर्वांचे आम्हाला शैक्षणिकदृष्ट्या मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि ह्या क्षेत्राबाहेर पडून करिअर व संसाराच्या दुनियेत आपल्या सर्व गुरुजनांच्या आशीर्वादामुळे आम्ही लढण्यास सज्ज झालो. आम्ही आमच्या 10वीचा व्हॉट्सअप ग्रुप 2 जानेवारी 2018 रोजी तयार केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र यायचं या दृष्टीनं आपण पहिलं पाऊल 2018 ला उचललं होतं. 2020 सालापर्यंत फक्त 20 ते 25 विद्यार्थी समावेश झाला होता. त्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश झालेला नव्हता, कारण ते 2 ते 3 वर्ष आम्ही सुरुवातीला व्हॉट्सअपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण तसेच अज्ञान असल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. पण 2020 मध्ये आमच्याच ग्रुपमध्ये मंगरुवाडी, दुगनवाडीसह कोट, बेळगी, खवणेवाडी, मासेवाडी, तेंगणा, जांभवाडी या सर्व गावातील विद्यार्थ्यांनी समावेश झाल्यानंतर आमचा व्हॉट्सअप ग्रुप वाढत गेला. त्यासाठी आपल्या बेळंकीचे शशिकांत देसाई, संजय भंगे, संतोष पताडे यांनी खूप चांगले विशेष प्रयत्न केले त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आज मितीस आमच्या ग्रुपमध्ये जवळपास 120 विद्यार्थी दररोज एकमेकांशी संपर्कात राहत असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे तसेच लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या ग्रुपमधील 2 सदस्य, एक मंगळवारचे संतोष पताडे, शशिकांत देसाई नेहमी सतर्क असतात. रात्री 12 वाजले की त्यांचा वाढदिवसाचा मेसेज, लग्नाचे वाढदिवसाचे मेसेज आपल्याला झळकतात.
गेले 3 वर्षे आम्ही शाळेमध्ये गेट टुगेदर कार्यक्रम घेण्याचे नियोजन करत आहे, परंतु आम्हाला त्यामध्ये यश येत नव्हते. पण गेल्या 1.5 वर्षापूर्वी आमचे मंगळवारचे मित्र जे मुंबईमध्ये राहतात ते प्रशांत चव्हाण त्यांनी बदलापूरमध्ये एक रिसॉर्टला मिनी गेट टुगेदर ठेवण्याचे नियोजन केले. चला ठीक आहे. त्यानंतर त्यांनी तिथं मुंबईमध्ये गेट टुगेदर करायचे नियोजन केल्यानंतर आम्ही त्यांचेच आपल्या इकडे सहकारी गावाकडे जे मित्रमंडळ आहेत त्यांनी बऱ्यापैकी पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे आम्ही सुद्धा काय नियोजन केलं की बदलापूरला जर ते आपले मित्र सगळे जर एकत्र येत असतील तर आपण सुद्धा इकडे गावाकडच्या लोकांनी एकत्र येऊन आपल्याला गेट टुगेदर करावं असं वाटलं. म्हणून सुट्टीमध्ये आम्ही गावाकडची 20-25 मंडळी, त्यानंतर बदलापूरमध्ये तिकडची 20-25 मंडळी असे तिथं ते मिनी गेट टुगेदर दोन्हीकडचं आम्ही केलं. जवळजवळ दोन्हीकडची 40 ते 50 मंडळी आम्ही सुरुवातीला आम्ही एकत्र आलो. अप्रतिष्ठितता दोन्ही मंडळी जरी वेगवेगळे असलो तरी आम्ही प्रत्यक्ष अप्रतिष्ठितपणे एकत्रच होतो. त्यानंतर मागील वर्षी 28/10/2022 रोजी आपल्या बॅच मधील ठराविक मित्रमंडळींनी एकत्र येऊन बॅच मधील सर्वांना स्नेहभोजनाचे आमंत्रण द्यायचे असे ठरवले. ठराविक मंडळाने आपण स्नेहभोजनाचे आमंत्रण दिल्यानंतर जवळजवळ बॅच मधील 65 ते 70 बॅचमेन आपल्याला बेळंकीचे रावसाहेब देसाई साहेब आहेत त्यांच्या फार्म हाऊस मध्ये आम्ही एकत्र आलो. तिथं मस्त स्नेहभोजनाची व्यवस्था केली, स्नेहभोजन घेतलं. तिथं सुद्धा आमचा बऱ्यापैकी परिचय झाला. त्या दिवशी त्यावेळेशी तरी आम्ही एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो. समोर आले तर ही मुलगी किंवा मुलगा, आम्हाला मुलगा सुद्धा आम्हाला ओळखत नव्हता, कारण आपल्या बॅचच्या जवळजवळ 3 बॅच होत्या. 154 विद्यार्थी होते त्यावेळी. आमच्या तुकडी क मध्ये जवळ 51 विद्यार्थी होते, तुकडी ब मध्ये 51 विद्यार्थी होते आणि तुकडी क मध्ये 52 विद्यार्थी होते. अशी 154 विद्यार्थ्यांची आमची बॅच होती. या बॅच मधील आम्हाला अ वर्गामध्ये कोण आहे आणि ब वर्गामध्ये कोण आहे हे सुद्धा समजत नव्हतं. इतकी आम्ही त्यावेळी अज्ञानी असल्यासारखं होतो, कारण मुलांची संख्या जास्त असल्यामुळे आणि अभ्यासाचा ताण असल्यामुळे आपण एकमेकांशी थोडा संपर्क पण नव्हता. आज आपण 29 वर्षानंतर आपण सर्व मित्रमंडळी गुरुजनांच्या सहित एकत्रित साक्षीने आम्ही सर्वजण भेटत आहोत. आता मागच्या वेळी 5 मेला आपण 2023ला गोटेगुजर शाळेमध्ये करायचं नियोजन ठरलं होतं, पण काही अपरिहार्य कारणास्तव ते राहिलं. कारण 3 बॅच एकत्र होतं. त्यावेळी आपल्या महिला भगिनी म्हणाल्या की आपण दिवाळीमध्ये आपण एकत्र येतो त्या मोठ्या प्रमाणात, त्यावेळी आपण त्यावेळी करू असं म्हणतो. मेस गेट टुगेदर आपण शाळेमध्ये कॅन्सल करून आपण ह्या आता दिवाळीच्या मुहूर्तावर आपण घेतलेला आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये बऱ्याच बॅच मधील विविध विद्यार्थ्यांनी सुद्धा सहकार्य केले, विद्यार्थ्यांनी सर्वांनी सहकार्य केले, परंतु मोलाचे सहकार्य केलेल्या आता एक 3 मित्रांचा नामक करणे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. आपल्या आजच्या गेट टुगेदरसाठी उपस्थित सर्व शिक्षकांना तसेच सर्व मित्रमंडळींना स्मृतिचिन्ह देण्याचे मोठे कार्य आपल्या दुगणवाडी येथील देसाई रुक्मिणी नारायण ट्रस्ट दुगणवाडी यांच्या मार्फत या सगळ्या ज्या ट्रॉफ्या समोर आकर्षक अशा स्मृतिचिन्ह आहेत ते देण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या ट्रस्ट मार्फत दरवर्षी शाळेतील मुलांना भेटवस्तू दिल्या जातात. आपल्या नवकुड हायस्कूल मुंगोडीमध्ये सुद्धा मागील वर्षी त्यांनी शाळेच्या मुलांना भेटवस्तू म्हणजे पुस्तक वह्या असं दिल्या होत्या. वाढदिवस असला तरी आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना निमंत्रण देतो आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून निमंत्रण दिल्यानंतर काही लोक येतात, काही लोक राहतात आणि जो जिव्हाळ्याचं जे नातं आहे पूर्वी जे ज्यावेळी गाड्या नव्हत्या तरी सुद्धा लोक घरी जाऊन एसटीने जाऊन पत्रिका देत होते. पण आपण असं ह्या वेळेच्या एक आपल्या गेट टुगेदरचं आपण नियोजन असं केलं की व्हॉट्सअपच्या माध्यमातून पत्रिका देण्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन, जरी ती माहेरवासिनी जरी सासरी असली तरी तिच्या घरी जाऊन तिच्या माहेरच्या लोकांना बोलावून त्याला निरोप द्यायला सांगून आपण प्रत्येकाच्या घरी पत्रिका द्यायचं नियोजन केलं. निमंत्रण पत्रिका सगळ्यांच्यावर पोहोचवलं. आपल्या शिक्षकांच्या पर्यंत सुद्धा आपण पोहोचवायचं काम केलं. त्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा प्रतिसाद लाभला.
या निमंत्रण पत्रिका छपाई करून देण्याचे काम आमच्या मुंबईतील आमचेच मित्र माशेवाडीचे मित्र दिलीप नवाळे यांच्या छाया प्रिंट्स यांनी केले आहे. सदर या पत्रिकेचे अप्रतिम डिझाईन त्यांच्या मिसेस दिलीप यांची सौभाग्य होती नमिता दिलीप नवाळे यांनी केले आहे. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक घराशी संपर्क साधून त्यामध्ये आम्ही मैत्रिणीचा गोडवा वाढवण्याचे काम केले. आमच्या शाळेतील तिन्ही तुकडीतील विद्यार्थी संख्या 154 असल्यामुळे ओळख सुद्धा नसल्यामुळे तिन्ही तुकडीतील सर्व माहेरच्या घरी जाऊन आपण फोन नंबर घेऊन त्यांना प्रवास आणण्याचे काम केले. आणि त्या तिन्ही तुकडीमध्ये सर्व मुलींच्या माहेरी जाऊन त्यांना संपर्क साधून त्यांच्या घरच्यांच्याकडून फोन नंबर घेऊन प्रवास आणण्याचे काम आमचे दुगनवाडीचे मित्र ट्रॅक्टर चालक संजय भांगे यांनी अतिशय उत्तमरित्या पार पडले. कारण आजच्या स्थितीला ते मला वाटतं पंचकृषीमध्ये बऱ्यापैकी ट्रॅक्टरचा त्यांचा व्यवसाय असल्यामुळे त्या आपल्या विद्यार्थिनींच्या माहेरच्या घरच्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष नावानं ओळखत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडचं आपल्याला मोबाईल नंबर वगैरे घेण्यासाठी काम अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. त्याबद्दल संजय भांगे यांचे सुद्धा आभार मानतो. आणि याच ओळखीचा फायदा संजय भांगेने आपल्या ग्रुपसाठी करून घेतला. त्यांना शशिकांत देसाई यांची सुद्धा चांगली साथ लाभली. ते आमच्या ग्रुपचे सगळ्यांचे भाऊजी म्हणून ओळखले जातात. ते आमचे शशिकांत देसाई. आज आपण हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, हा गेट टुगेदर तयार केला, याचा एक उद्देश सांगावा असं वाटतं. तर आपण आपलं हे 1993 सालाची बॅच हे कुटुंब आहे. या कुटुंबामधील एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थ्यांना काहीतरी सुखदुःखामध्ये सामील व्हावं यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन त्यांना मदत करावी या उद्देशाने आपण हा ग्रुप तयार केला. आणि आपली जवळजवळ 3 ते 4 वर्षी अशी वाटचाल चालू आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आपण आपलीच मैत्रीण टेंगणाची मैत्रीण ज्यावेळी तिचे मिस्टर आजारी होते त्यावेळी सुद्धा आपण त्यांना थोडीफार मदत केली. अशा जर एखादी मैत्रिणीचे कोणतरी नातेवाईक आले तर आम्ही त्याच्या घरी जाऊन त्यांना सांत्वन करण्याचं काम सुद्धा आम्ही आमच्या ग्रुपच्या मार्फत जवळजवळ गेली 2 वर्षे करत आहोत. सर आपण बघितलं असणार निमंत्रण पत्रिकेच्या मागच्या बाजूला जे आपले फोटो दिलेले आहेत ते आम्ही एकत्र वेगवेगळ्या कारणानिमित्त एकत्र येऊन आपण काहीतरी कार्यक्रम करत असतो याचे ते उदाहरण आहे. इथून पुढे सुद्धा सर आम्ही तुमच्या साक्षीने सांगतो की आपण ह्या 93 बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही एकत्र येऊन आपल्या सर्व सुखदुःखामध्ये सामील होऊ. आपल्या शाळेच्या ज्या काही आठवणी आहेत त्या ताज्या ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. त्याचबरोबर सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू. हाच आमच्या ह्या ग्रुपचा उद्देश आहे आणि हाच आमच्या गेट टुगेदर घेण्यामागचा उद्देश आहे. आणि आपण याच्या शुभप्रसंगी आपल्या व्यस्त शेड्यूल मधून आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व मित्रमैत्रिणींचे त्यांचे नातेवाईकांचे आज आमच्या विद्यार्थी मैत्रिणी जे आहेत त्यांचे पतिराज सुद्धा आमचे याच्या कार्यक्रमाला आलेले आहेत. कारण त्यांचं सुद्धा आमच्या ग्रुपशी अतूट असं नातं आहे. कारण प्रत्येक कार्यक्रमासाठी त्यांना सुद्धा आम्ही बोलवत राहतो. त्यांची मुलं येतात, त्यांचे पतिराज येतात. हे आपलं मला वाटतं हे आमचं 4थं 4 वेळा मिनी गेट टुगेदर. पण शाळेमध्ये आपल्या शिक्षकांच्या जुन्या शिक्षकांच्या उपस्थितीत करण्याचं हे पहिलं आमचं गेट टुगेदर आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आपले नातेवाईक उपस्थित राहिला ते सर्वांचे अगोदर स्वागत करतो. आणि महत्वाचं आपल्या गुरुजनांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलो आहोत. कारण जवळजवळ 29 वर्ष झाली आपण त्यांचे शब्द किंवा त्यांच्या तोंडातून पडणारे शब्द फक्त कानात घुमतात पण आपण प्रत्यक्षपणे ऐकलो नाही. आज आपण ऐकल्याची आपल्याला संधी मिळणार आहे. तरी आपण सर्वांनी शांततेने आपण ऐकून घेऊया आणि शाळेच्या सुंदर जीवनातील एक विद्यार्थी म्हणून आपण प्रवेश करूया असं मी सांगतो. मी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक थांबवतो व पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी संयोजकांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आदरणीय वंदनीय गुरुजन वर्ग, अशा या आमच्या गुरुजनांचा व्हायलाच हवा योग्य सत्कार आणि सन्मान. तर संपन्न करूया सत्कार सोहळा.
नको नकोशी वाटणारी शाळा आज पुन्हा हवी हवीशी वाटते. बघा, कारण शाळा घडवते, बनवते, आकार देते, संस्कार देते, यशाच्या उत्तुंग शिखरावर नेते आणि हे सर्व ती शाळेतील शिक्षकांकडून करवून घेते. सर, माझ्या यशाच्या आयुष्यातही आपलं योगदान खूप आहे. हा आपली भूमिका प्रखर आहे. शाळा आणि माझ्या आठवणी खूप आहेत. यांना उजाळा देण्यासाठी माझे विद्यार्थी मनोगत व्यक्त करतील. माननीय अध्यक्ष रेखाने सर, आदरणीय वंदनीय माझे आजीबाजी, सगळ्या वर्गमैत्रिणी भगिनी. आता मी सरांकडे थोडं उशिरा येतो. वर्गमित्रांबद्दल आदर नाही असं मी बोललो. त्याचं कारण हे आहे की त्या सगळ्यांना मी फाटलेल्या कधीमध्ये बघितले, त्यामुळे आता परत आदर निर्माण होणं शक्य आहे. वर्गमैत्रिणींचा निश्चितच डबल आदर आहे, कारण तर मी 4थीला 10वीचा पेपर दिला होता. लग्न ही संस्था काय असते जेव्हा मला कळतच नव्हतं, त्यावेळेस त्या सगळ्या बऱ्याच जणांची लग्न झाली. माझं लग्न झालं तेव्हा त्यांची मुलं शाळा कॉलेजला होती. मला जेव्हा मुलं झाली तेव्हा त्यांच्या मुलांची लग्न होत होती. तर हे आयुष्य आणि ह्या शाळेच्या बाहेरचं जग त्या लोकांनी आपल्या आधी आणि आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं फेस केलं. त्यासाठी त्या सगळ्यांचा हा डबल आदर आहे. ॲक्च्युली मला काल रात्री 8 वाजता सांगितलं की तुला बोलायचं आहे. आता प्रॉब्लेम हा मला माहीतच नव्हतं मला बोलायचं आहे. तर मला बोललं ऑफिसमध्ये बोलतात तसं बोल. म्हटलं अरे ऑफिसमध्ये आमच्याकडं प्रेझेंटेशन फाईल असते, ती बघून आम्ही बोलतो, तर लिहून आण. आता मी थोडंसं लिहून आणलं आणि यांना मी बोलायचं आहे, मी जे बोलणार होतं तेच सगळं बोललं. तर आता परत हे आउट ऑफ केल्यावर झालं आहे. म्हणजे अभ्यासक्रम आलो एक आणि प्रश्न आला वेगळा. सरांबद्दल मी प्रत्येक सरांबद्दल मी भरपूर बोलू शकतो, तेवढ्या आठवणी माझ्या मनात आहेत. पण तिकडे जाण्यापूर्वी थोडंसं तुमच्याबद्दल या वर्गामध्ये ना आपला निरोप समारंभ होता 10वीचा. तर बरेच मुलं बोलत होती, प्रत्येकजण असं सांगत होतं की आता मी मोठा होणार किंवा साईडच्या बाहेर जाणार म्हणून मी खुश आहे. शाळा सोडल्याचं दुःख आहे, पण मी बाहेर काहीतरी मोठा होईल म्हणून मी खुश आहे वगैरे ऑलमोस्ट प्रत्येकजण बोलला त्या निरोप समारंभात. आज त्याच्यापैकी कुणाला विचारलं तर ते सगळे सांगतील की ते मी जे बोलत होते चुकीचं होतं. या गेटच्या आत इकडं एवढ्याच भागात स्वर्ग होता किंवा आजही स्वर्ग आहे. बाहेरचं जग म्हणजे तुम्ही पाताळ म्हणा किंवा पृथ्वीलोक म्हणा, जे काय आहे, पण जे काय होतं, जे स्वर्ग होता, ज्या चांगल्या सगळ्या गोष्टी होत्या त्या इथंच होत्या आणि याच लोकांच्यामध्ये होत्या. अजून काही आठवणी सांगितलं तर हा जो फळा होता ना त्याच्यावर हा अविनाश बातम्या लिहायचा, ठळक बातम्या अविनाशच्या फळ्यावर लिहायचा. या फळ्यावर सुजाता काहीतरी सुविचार लिहायची. तर ह्या दोघांचं हस्ताक्षर चांगलं होतं म्हणून त्यांना ते काम दिलं होतं. इथं बरेच जण आहेत. अनिता होती, ती स्पोर्ट्समध्ये खूप चांगली होती. काही जणांचं लिखाण चांगलं होतं. गुरुनाथ पाटील होता माझा मित्र, तो आज नाही येतं, तो पुण्यात असतो. तो हे अनिता हे लोक जिल्हा स्तरापर्यंत खेळायला जायचे. तर इथं बरेच जण आहेत ते त्यावेळी खूप हुशार होते, अभ्यासात असो किंवा बाकीच्या गोष्टीत असो. आणि त्यांनी बरंचसं अचीव पण केलं. बऱ्याच जणांची इथले मी स्वतः बघितलं गेल्या 2-3 वर्षात जेव्हा आमची सगळ्यांची परत ओळख झाली तेव्हा की रेश्मा असो किंवा आणि बऱ्याच जणांचे पर्सनल बिझनेस आहे. ते लोक स्वतःचा व्यवसाय करतात, खूप छान पद्धतीने करतात. शेती करताना सुद्धा मी असं बघितलं की बऱ्याच जणांचं ना टीमवर्क आहे. ते एकमेकाला शेतीमध्ये पण हेल्प करतात, की तिथं पण चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करतात. तर अशी बरीचशी 150 जणांची टीम होती. पण मला वाटतं ऑलमोस्ट 150 जण सगळे चांगलेच निघाले, चांगलंच काम केलं त्यांनी. आणि त्याचं सगळं श्रेय इथं बसलेल्या माझ्या गुरुंना जातं. वेळ कमी आहे तर मी आता बरोबर सगळ्या सरांकडे येतो. हे सर आहे ना फक्त मला वाटतं मला 3-4 महिने होते. तर त्यांनी काय करतो तर त्यांनी भौतिकला आहे ना कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह इमेजेस प्रतिमा ते शिकवले होते त्या वर्गात. तर ते त्याच्यानंतर तो कॉन्सेप्ट माझा कायम क्लिअर राहिला, कारण मी 12वीला पण तो सब्जेक्ट होता, पुढेही होता. तर बऱ्याच ह्याचं होता, पण त्या शिकवण्याच्या पद्धतीमुळं ते आजही माझ्या लक्षात आहे. सरांना मी 29 वर्षांचा परवाच भेटलो. अपेक्षेप्रमाणे त्यांनी मला ओळखलं नाही, किरण ओळखलं. तर हे आहे ना 7वीला असताना एकदा आमच्या वर्गावर असं चाललं होतं ऑफ पिरियडला. तर तेव्हा माझ्याकडून काहीतरी चूक झाली. तर ते मला बोलले उघडा, तुला माहिती आहे का नावाजलेला गुरव कुठं डॅश डॅश असतं, काय म्हणतात त्याला? म्हटलं सर नाही माहिती मला, तुमची आईला जाऊन विचार. मला खरंच माहीत नव्हतं. मग मी आईला जाऊन विचारलं, मग आईनं मला सांगितलं.
तर ती माझी सरांची पहिली ओळख होती. नंतर त्यांनी 8वी 9वी 10वीला असताना बरेच विषय शिकवलं, हिंदी शिकवलं, पण बरंच शिकलो. तर तो भाग होता. मंगेशकरांचं आहे ना हँडरायटिंग एक विशिष्ट प्रकारचं होतं आणि कसं माहीत नाही, पण मी ते कॉपी करायचो. तर मी तसं लिहायचा प्रयत्न करायचो. त्यांनी मला काम करतो, हे काय करतोस तू? तर मी तुमचं लिखाण कॉपी करतो. तर असं मी त्यांना सांगितलं होतं. तर सरांची ती आठवण आहे माझ्यासाठी. येरुळकर सरांचं तुम्ही सगळ्यांनी ऐकले, पुस्तक न घेता शिकवणारी, म्हणजे इथं बरेच शिक्षक होते, पण ते त्यांच्यापैकी एक होते. तर त्यांचं बरंचसं मी शाळेच्या नंतरही ऐकलं. आबा होते, ते त्यांचे मित्र आहेत, मित्र होते, मित्र असं होतं. ते VL पाटील सरांना मी जाम घाबरायचो. ते त्यांनी बघलं तरी ना मला भीती वाटायची. रेडेकर सरांनी 8वीला असताना एक कविता शिकवली होती. हे होतं इन्स्पेक्शन होतं, अप्रतिम शिकवली होती. ती कुसुमाग्रजांची कविता म्हणजे आजही तुमच्या लक्षात राहील अशी होती. आज मी जे काही थोडंफार इंग्लिश बोलू शकतो ना, त्याचं सगळं श्रेय TP पाटील सरांचं आहे. तर 10वीच्या सामाईला काहीतरी असेल, मला 60-70 मार्क पडले होते. तर ते बोलले की तू घरात अभ्यास करत नाहीस का? नंतर करतो. तेवढे नाही करत तू, कारण मी जेवढं वर्गात शिकवलं आहे ना तेवढंच तू लिहिलं आहेस पेपरमध्ये. घरात तू काही अभ्यास केला नाहीस, त्यामुळे तुला मार्क कमी पडले. मनमुते सरांचा रसायनचा क्लास आहे ना, तो दुपारच्या जेवणाच्या नंतर असायचा. तेव्हा अशी जास्त झोपायची नाही, पण मला खूप आळस यायचा. तर पण ते एवढे छान शिकवायचे, तर कदाचित ते होते. आणि तिथून मला त्या रसायनशास्त्राची किंवा केमिस्ट्रीचे आणि याची ओढ निर्माण झाली. आणि मग मी माझं ॲक्च्युअल करिअर केमिकल इंजिनिअरिंगमध्येच केलं, पण ते तिथून आलं होतं. हे मी अभिमानाने सांगू शकतो. आरजी सर आहे ना, पोटाला पिळायचे. तर ते आता तसं कोणी केलं तर आपण तेव्हाही ओरडायचंच. तर ती त्यांची शिकवण्याची पद्धत होती प्रमेय पाठ करून घेण्यासाठी. रणदेव सरांनी सांगितलं होतं, तुम्ही कसं आहे अनिदा काढा, 2 पैकी 1 मार्क तर मिळतो. तर निदान तेवढं तरी करा, म्हणजे 0 पडणार नाही. तर म्हणजे मार्क कसे काढायचे आणि कुठल्या पद्धतीने काढायचे याच्या संदर्भात त्यांचंही एक होतं. देशमुख मॅडम होतं शिकवायला. ॲक्च्युली त्यांचा मुलगा माझा खास मित्र आहे. तर मी त्याला माझा गेल्या जन्मीचा भाऊच म्हणतो. तर त्यामुळे त्यांच्या घराशी माझ्या नेहमी संबंध आहेत. मी जात येत असतो. आय थिंक मी सगळ्यांना कवर केलं. तर मी बाकी जास्त वेळ घेत नाही. मला सरांच्याबद्दलच बोलायचं होतं, त्यामुळे मी बोलायला तयार झालो. आणि बाकी जसं रोजन सांगितलं तसे तुमचं दूर गेले आपण सगळे जवळ आलो. व्हॉट्सअप ग्रुप आहे. संतोष 12 वाजून 1 मिनिटानं हॅपी बर्थडे टाकतो, 12 वाजून 2 मिनिटानं संपदा टाकते, 12 वाजून 3 मिनिटानं तो दिलीप जावळ टाकतो. आपण झोपलं सकाळी उठल्यावर बघायचं आहे. तर हे लोक आहेत. 3 विठ्ठल पाटील आहेत हे मला तेव्हा कळालं. विठ्ठल पाटील दुगुनवाडी, विठ्ठल पाटील माचेवाडी, विठ्ठल पाटील कडाल. तर तिघांचे वर्ग कुठल्या विठ्ठल पाटीलचा वाढदिवस आहे कन्फ्युजन मला हे असतो. एनिवे जास्त वेळ येत नाही, मी इथंच थांबतो. तर ज्यांना सांगितल्याप्रमाणे किंवा अविनाश बोलल्याप्रमाणे तुम्ही सगळे एकमेकांना मदत करतच आहात. म्हणजे आपण सगळे एकमेकांना मदत करू. माझं यायला मिळेल येता येईल की नाही हे थोडंसं फिक्स नव्हतं, पण सुदैवानं मला यायची चान्स मिळाला. तुम्हाला सगळ्यांना पर्सनली भेटता आलं. देवाचे आभार. थँक्यू ऑल. धन्यवाद सर. सौ वसुमता भीमराव नवकुळकर हायस्कूल मुंगुरवाडी या 1993-94 बॅचच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आमचे आदरणीय शिक्षक वृंद, त्याचबरोबर आपले सर्व बॅचचे विद्यार्थी. सर, थोडासा वेळ असू दे, आपल्यासाठी तुम्ही दिलेला आहे, आमच्यासाठीच वेळ दिलेला आहे. आमच्या विद्यार्थ्यांना या गेट टुगेदरच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र आलो आहे. आज तुमच्यातून जे शिक्षक कसे आहेत, कारण बरेच वर्षानंतर तुम्हीही एकत्रित आलात आणि आमचे विद्यार्थी आणि हे विद्यार्थ्यातले बदललेले जे रूप आहे तेही तुम्ही पाहू शकलात. 2 मिनटं आमच्यासाठी थोडा वेळ तुमचं, त्यानंतर आमच्या मनोगतानंतर आपला कार्यक्रमाकडे वळणार आहोत. परंतु विद्यार्थ्यांचं मनोगत हे असावंच लागतं, कारण आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज घडलेलो आहे. त्या विद्यार्थ्यांचं आपण मनोगत, आपलं स्तुतीसुमनं आम्हाला करावीशी वाटतात. आमची जशी ही गेट टुगेदरची कार्यक्रमांची मालिका 1 डे बॅचनं सुरुवात झाली. प्रत्येक गेट टुगेदर ठेवायचं म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या, म्हणजे आमच्या प्रत्येक मित्राच्या घरी हा गेट टुगेदरचा कार्यक्रम असायचा. तिथं पार्टी झाली की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कोटाला घ्यायची, बेळंकीला घ्यायची. या माध्यमातून ज्यावेळी बेळंकीला एक मोठा गेट टुगेदर झाला, तिथंही आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि ती सेमी फायनल होती आणि आजचा हा फायनलचा कार्यक्रम आहे.
म्हणजे आज फायनल जिंकलो, जसं आज ऑस्ट्रेलिया आणि भारत फायनलचा कार्यक्रम आहे, तसा आज सर्व वन डे कार्यक्रम झाल्यानंतर गेट टुगेदरचा व्यक्तिगत तो आज आम्ही फायनलचा कार्यक्रम आज हायस्कूलमध्ये घेतला आणि तो अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं या रोहिदास चौगले, मी खास म्हणून म्हणतोय रोहिदास चौगले या विद्यार्थ्यामुळे घडते, कारण त्या विद्यार्थ्यांना आज आम्हाला एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. तर तसा बघायला गेलं तर मलाही अजून तिथं ओळखत नाहीत माझे मित्र, हा कोण बोलावा आणि कोण बोलतोय आणि कुठल्या गावचा आहे. परंतु आम्ही ज्यावेळेला कार्यक्रम करायला गेलो त्यावेळेला जरासं थोडंसं आपले फेस टू फेस ओळख झाल्या. तसा आम्ही 93चाच, परंतु 94चा बॅचला आम्ही इथं आलो. परंतु तुमच्या 93चा बॅचचा मी 94 बॅचला ज्यावेळेला आलो त्यावेळेला मला खूप असं भाग्य का लाभतं मी म्हणतो, ऐकून घ्या. कारण इतकं जिव्हाळा ह्या 94 बॅचमध्ये आहे, कारण ह्या 94 बॅचमुळे एकत्र बांधण्याची संघटन कौशलता आहे, असं कोणत्याही बॅचमध्ये अगोदरच्या घडलेली नाही आहे. कारण ज्यावेळेला माझे सर, ज्यावेळेला मी 93ला होतो सर, त्यावेळेला तुम्ही सहकार्य आमचे माझ्याच बाजूला राहायला होता, मला माने सर सगळे बाजूला होते. योगायोगानं आमच्या हलकर्णी शाळा होती, हलकर्णी शाळेमध्ये आमचे SSC बोर्डाची परीक्षा होती, त्यामध्ये गणितच्या विषयाला हलकर्णी भागामध्ये माझ्याकडे खिडकीच्या बाजूला नंबर आल्यानंतर ज्या वेळेला तिथं चिठ्ठी माझ्या कॉपीमध्ये पडली त्या विद्यार्थ्यामध्ये मी एक होतो. त्यावेळेला JB कोथमिरे सरांनी एवढं सुपरवायझर काम करतो, त्यावेळेस JB कोथमिरे सरांनी ज्यावेळेस स्पॉटला एवढं आवडून सांगितले की हा विद्यार्थी नाही आहे त्यातला, तरीही काही झालं नाही. पण त्या बॅचच्या त्याच वेळी मी विठ्ठल पाटील, मी आणि स्वतः दयानंद पाटील कडालचे हे 3 विद्यार्थी त्यावेळी आम्ही डिस्ट्रिक्ट झालो. परंतु भाग्य असं आहे बघा, हे तिन्ही जरी मुलं विद्यार्थी डिस्ट्रिक्ट झाली असली तरी ते तिन्ही विद्यार्थी चांगल्या पदावर काम करत आहेत. आज विठ्ठल पाटील ST महामंडळामध्ये आहे, आज दयानंद पाटील नेव्हीमध्ये काम करत आहेत आणि मी स्वतः सहकार विभागामध्ये काम करत आहे. परंतु एवढे नावाचं नाही मला म्हणावंसं लागेल की ज्या वेळेला इंग्लिश शिकवण्याचं काम TB सर करत होते, मला आजही इंग्लिश येत नाही. आज इंग्लिश जरी मला म्हटलं तर अरे ते अंड्या असं नव्हे असं सर मला शिकवून, आज मी त्यांचा खास गडिंगमध्ये मी कंटिन्यू TB सरांना भेटतो. आज आनंदराव असं म्हणतात, म्हणजे त्यावेळेचा अंड्या जरी आज आनंदराव झाला असला तर त्यांचं काहीतरी गुण त्यांच्या समोर दिसले असतील. कारण आम्ही सहकारमध्ये काम करताना सगळ्या गावातील सर्व शेतकऱ्यांना ज्या माध्यमातून त्यांना सहकार्य करण्याचं काम करतो. आणि माने सर, येळूकर सरांचं घराला घर लागून माझं असल्यामुळं येळूकर सरांच्या माध्यमातून ते सरपमित्र म्हणून काम करायचे. ज्यावेळेला आमच्या घरामध्ये साप केला त्यावेळेला आनंद्या इकडे ये साप मी धरतो इकडे, त्यावेळेला त्यांनी ती साप धरला मला तिथला आमच्या घरातला. आणि त्यांनी त्यांचे किस्सा नावाजून सांगतो, मी त्यावेळेला 8वी 9वीला असेल, येळूकर सर माझ्या बाजूलाच राहत होते. त्यावेळेला KDC बँकेतून मला पैसे काढायचे होते आणि त्या KDC बँकेतून स्लिपवर नाव लिहून द्यायचं होतं आणि ते स्लिपवरनं पैसे काढून घेऊन मला त्यांनी एक मोठी पिशवी दिली, कुठली कापडी पिशवी. आनंद्या हे घट धर, एक चिठ्ठी दे त्या मॅनेजरकडे, म्हणजे कागद तो आणि ह्यात पैसे घालतील आणि घट धरून घेऊन ये. मग त्यावेळेचं ते विश्वासार्हता, त्यावेळेची विश्वासार्हता आमच्याकडे अजूनही आम्ही जपून ठेवलेली आहे. ह्या विद्यार्थ्यांच्या मदतीतून सर्व शिक्षकांनी, शिंगटे सरांनी, कापसे सरांनी, रणदिवे सरांनी, या सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं शिकवलं. आज घडलो, आज काही केमिकल इंजिनियर झाले, उद्योजक झाले, हे तुमच्या सहकार्यातून सर. कारण तुम्ही आम्हाला घडवलं. आज हा पाया भक्कम नाही केला असता, मार्गदर्शन नाही केलं नसतं तर आमच्यातले सर्व विद्यार्थी आज या पदापर्यंत जाऊ शकले नसते. आज आमच्यातलेच भगिनी, आमच्याच मुली विद्यार्थिनी यांचेही काही पती चांगल्या पदावर आहेत, चांगल्या पदावरचं काम करतात, स्वतः काही कामं करतात. हे तुमच्या मार्गदर्शनामुळे घडलं. आणि असंच मार्गदर्शन तुमचं इथून पुढच्या कालावधीमध्ये परत जर का योगायोगाला आपण एकत्र भेटण्याचा चांगल्या पद्धतीनं आपण एकत्र येऊ. आणि एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांना वंदन करून वेळ झालेला आहे. संयोजकांनी सांगितलेलं आहे 1 मिनिटामध्ये बोलायचं आहे, परंतु मी फक्त 2 मिनिटं घेणार आहे. इयत्ता 7वीमध्ये माशेवाडीमध्ये मी शिकलो. आई वडिलांचं छत्र हरपलेलं होतं. 87ला वडील गेले, 89ला आई गेली आणि बहिणीच्या आधाराने मी माशेवाडीमध्ये वास्तव्य करून शिकत असताना 7वी
प्रथम क्रमांकानं पास झालो. मुंगरवाडी केंद्रामध्ये माझा त्यावेळी 7वीमध्ये प्रथम क्रमांक आला. त्या गुरुजनांनी मला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, शिस्त दिली. आणि तिथे शिकत असतानाच आमच्या एका गुरुच्या नावासमोर डीएड ही पदवी लावली होती. मारुती सदाशिव कावणेकर, खाली डीएड ही पदवी लावली होती. आणि त्यावेळेस ठरवलेलं होतं, काही झालं तरी चालेल, आई वडील नसतील तरी चालतील, पण बहिणीच्या सहकार्यानं, शिक्षकाच्या सहकार्यानं मी शिक्षक होणार म्हणजे होणार. आणि असं स्वप्न बाळगून मी माशेवाडी सोडून मुंगरवाडीत आलो. 8वीमध्ये दाखल झालो. आणि 8वीमध्ये असं शिकत असताना आदरणीय देशमुख मॅडम इथं व्यासपीठावर बसलेले आहेत. मॅडमने माझी परिस्थिती बघितली आणि मॅडमने मला धीर दिला आणि शिपायांना सांगितलं, अविनाशला काय ज्या वया लागतील किंवा जुन्या ज्या वया उरलेल्या होत्या त्या फाडून त्या शिवून शिपायानं मला काय दिली, त्यावेळी वही दिली होती. हे जे मॅडमचे उपकार आहेत हे मी कधी आयुष्यात विसरणार नाही. जिथं जिथं जातो तिथं तिथं मी माशेवाडी शाळेचं नाव सांगतो. जिथं जिथं जातो तिथं माझ्या बहिणीचं नाव सांगतो. जिथं जिथं जातो तिथं मी हायस्कूल मधल्या सर्व शिक्षकांचं नाव सांगतो. हे जे बळ आहे, काही काळ तरी असं ना, एक अधिकारी म्हणून मी बेळगावमध्ये काम केलो, 6 वर्ष केंद्रप्रमुख काम केलो. आणि हे सगळं जे श्रेय आहे ते आमच्या सगळ्या शिक्षकांचं आहे. दुपारच्या वेळी ज्यावेळी जेवणाची वेळ असायची, सकाळी आमची बहीण डबा पाठवून द्यायची. डबा तुटपून असायचा, कारण बहीण कष्ट करायची आणि कष्ट करून पाप जे काही मिळेल त्यातनं भाकरी आणि भाजी पाठवायची. आणि आम्ही सकाळच्या वेळी जेवत असताना 10वीच्या वेळी टीबी सर, आरजी देसाई सर प्रयोगशाळेमध्ये जेवायला बसायचे. मला बघायचे ते, त्याला जेवण कमी पडणार हे त्याला कळायचं. मग तो स्वतः आपल्या डब्यात भाकरी आणि भाजी द्यायचे. की भाकरी भाजी मी सकाळी खायचो आणि उरलेल्याची काय दुपारी, म्हणजे त्या वय असतं, भूक भरपूर लागते, दुपारी आम्ही त्या ओढ्यावरती जाऊन तो उरलेला डबा खायचो. बघा, म्हणजे विद्यादत्ता गुरु हा विद्यार्थ्याचा दुसरा पिता असतो. असं म्हणतात, विद्यादत्ता गुरु हा विद्यार्थ्याचा दुसरा पिता असतो. आणि पित्याची भूमिका इथल्या या व्यासपीठावर बसलेल्या सर्व शिक्षकांनी राबवलेली आहे. येळूरकर सर असतील, येळूर सरांचे संस्कार, टीबी पाटील सरांचे संस्कार, आदरणीय मोदर सरांचे संस्कार, आणि इथं व्यासपीठावर जे सगळे सर बसलेत, मनगुटे सर, रणदेवे सर, या सगळ्यांच्या संस्कारामुळे आणि विशेष म्हणजे माझ्या भगिनींच्यामुळे ज्यावेळी 10वीचा परीक्षेची फी भरायची होती त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या क्लासमधल्या मुलींनी मला सांगितलं, अविनाश तू घाबरू नकोस. सगळ्या मुली लिंगूरच्या होत्या, करायच्या होत्या, त्या मुलींनी मला पैसे गोळा करून दिले आणि मी 10वीची परीक्षा फी भरलो. आणि इतका आनंद झाला की त्यावेळी मी उत्तीर्ण होऊन पुढची वाटचाल केली. वेळ झालेला आहे, भरपूर वेळ झालेला आहे. आता मनोगत काय जास्त व्यक्त करत नाही. ज्या शशिकांत आमचा मित्र आहे यानं ही प्रेरणा करून त्याच्यामध्ये प्रशांत चव्हाण, आमचा रोहिदास, परशुराम बांबणे, अरुण देशवाळ अशी सगळी मंडळी आहेत, काही मुली पण आहेत. यांनी जो ग्रुप तयार केलेला आहे, हा ग्रुप असा ग्रुप आहे की खरोखर जे आनंदा पाटलांना म्हटलं की 94ची बॅच ही स्नेही बॅच आहे, हृदयाला हृदय जोडणारी बॅच आहे. आणि त्याच्यामुळं जसं आम्ही सुखात सहभागी आहे तसं दुःखात सुद्धा सहभागी आहे. आणि ह्या ग्रुपचा असेच वाढ हो आणि प्रगती हो अशा प्रकारची भावना व्यक्त करून वेळ भरपूर झालेला आहे. संयोजकांनी मला कमी वेळ दिलेला आहे, तरी सुद्धा मी माझं छोटंसं मनोगत व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. साधं भोळं गाव माझं, निसर्गातल्या कुशीतलं, निर्मळ मनातल्या माणसातलं, आई लक्ष्मीच्या देवराईतलं, कणाकणात साचलाय ठेवा, मातीचा इथला गंधच वेगळा, मन हृदयात उसळते लाटा, आठवणींचा हा रंग सगळा. असं माझं गाव, अशी माझी शाळा, आणि मी पुन्हा गुंफते येथे आठवणींच्या माळा. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना नम्र अभिवादन करून माझ्या सर्व बंधू भगिनींना त्यांच्या प्रेमळ सानिध्यात माझे हे 2 शब्द. लक्षदिव्यांनी जशी दिवाळी उजळते तसे आठवणींचे लाख दिवे मनात उजळून गेले. उंच उडणाऱ्या फुलबाजासारखे लहानपणीचे या शाळेमधले, गावामधले आणि घरच्या अंगणातील आठवणीचे फुलबाजे एकाहून एक उडत आहे. मन आठवणीने उजळून गेले त्या दिवाळीसारखे.
आज असं वाटतंय की सगळं मागल्या पानावरून पुढे चालू झालं. बालपणीच्या शाळेत खट्ट्या मिठ्या क्षणांचा, रुसव्या फुगव्यांचा, सरांच्या प्रेमळ रागाचा आणि त्यांच्या आपुलकीच्या भावनांचा, मागे इथून जाताना या इथल्या आठवणीत आणि मोहक क्षणांची भर पडली. त्या ह्या आठवणी सुंदरच. खूप दिवसांनी असं भेटणं, वाढलो घडलो क्षण आणि क्षण जगलो तिथं ते पुन्हा अनुभव उतराई नाही होऊ शकत इथल्या ऋणातून आणि नकोच व्हायला. हे किती गोड आहे सगळं हवंसं आणि इथून पुढचं आठवणी समृद्ध करणारं. किती छान वाटतंय ना. बोलावंसं तर खूप वाटतंय, पण भावनांना आता शब्दच अपुरे पडतायत आणि काही वेळा ते बोलच बरंच काही सांगून जातात. आज मी पुन्हा एकदा श्रीमंत झाले तुमच्या साऱ्यांमुळे आणि ती शिदोरी घेऊन जाताना मला गोड ओझं घेऊन जाते असं वाटतंय. पण पुन्हा एकदा भेटायचं असंच भूतकाळातल्या वर्तमानात होऊन भविष्याला आणखीन श्रीमंत करण्यासाठी, अशीच आठवणींची दिवाळी उजळण्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र अभिवादन आणि मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी तुमची आभारी आहे. धन्यवाद मॅडम. ॲक्च्युली खरं तर पहिल्यांदा शिक्षकांचं मनोबल झालं असतं तर बरं झालं असतं, कारण मी विद्यार्थी आहेत तुमच्यासोबत. पण शिक्षकांचं पहिलं झालं असतं तर समजलं असतं की अजून शिक्षकांची तुमच्याबद्दल कशा कशा प्रतिक्रिया आहेत. मग एक शेवटी तिसरा विद्यार्थी पण मला बोलायचं एक छान संधी मिळाली असती. पण तरी पण असू द्या, आता माझं नाव घेतलंच आहे तर मी थोडंसं, मला बहुतेक वेळेचं बंधन दिलेलं दिसत नाही आहे. 1 मिनिट 2 मिनिटं असू द्या. सगळ्यांचे धन्यवाद. पहिल्यांदा आज आपण सौ वसुमता भीमराव नौकुडकर हायस्कूल मुंगुरवाडी येथे 1993-94 च्या 10वीपर्यंतच्या शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे सर्वप्रथम आपण स्वागत करूया. मित्रमैत्रिणी म्हटलं की बघा आपल्याला एक खूप छान असं एक मनातून आनंद निर्माण होतो. छान वाटतं की आपण त्याच एका नात्यात ज्या बाल्यावस्थेमधून गेलो आपण आत्ताही सुद्धा त्याच अवस्थेत आहोत. तसं बघितलं तर ना हे नातं आपलं सगळ्या नात्यांपेक्षा वेगळं आहे. कारण इतर जगातली सगळी व्यावहारिक नाती आपण जर बघितली तर ती राग, रुसवा, द्वेष, ईर्ष्या याच्यामध्ये आता गुरफटलेली आहे. पण हे एकच नातं असं आहे की ज्याला ह्या सगळ्या कुठल्याही अवगुणांची झालर लागू पडत नाही आणि कधी लागणारच नाही. आत्ताच ॲक्च्युली मी माझं काही थोडंसं विचार करत असताना मी मनोगत जसे ऐकत होते त्यातून बघा असं दिसलं की अविनाश सरांनी आता आपले थोडेसे मनोगत व्यक्त केलं, नंतर परशुराम चव्हाण सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामध्ये अविनाश सरांची जसं म्हटलं की नाजूक परिस्थितीतून जे शिक्षण घेतलं ते आपले त्या काळातले क्षण सांगत असताना त्यांच्या ज्या मैत्रिणी भगिनी आहेत त्यांच्या डोळ्यात खरोखर अश्रू दिसले मला. त्या पदराने आपले डोळे पुसत होत्या. तर खरोखर हे तुमचं जे काही आपलं गेट टुगेदर किंवा स्नेह मेळावा आपण जो आयोजित केला आहे ह्याचं खरं सार्थक इथंच आहे. फक्त आपण गुरुजनांचा आणि आपल्या सर्वांचा एक स्वागत समारंभ म्हणून केला हा खूप छान आहे. पण हा जो वसा आहे हा इथून पुढं व्हॉट्सअप हे सगळे माध्यमं खूप आहेत, पण ही सगळी हायटेक म्हणून आहे. ही हायटेक न होता आज आपण जो एक मेळावा घेतोय त्यासाठी आपण जो वेळ देतोय बऱ्यापैकी मला वाटतं एक 7-8 तासांचा आपण वेळ सगळेजण काढून आलेलो आहोत. तर ह्याच्यामध्ये काय आहे की आपण हाय टचमध्ये जायचं आहे. टच म्हणजे एकमेकाला स्पर्श करण्याची भावना, एकमेकाला जाणून घेण्याची भावना ही आपण इथं बसून एकमेकाच्या स्पंदनातून घेत आहोत. तर मला आज एक थोडंसं कुणीतरी एक म्हटलेलं आहे त्यात छोटंसं एक तुम्हाला मी ओळ्या सांगून इच्छिते की कुणीतरी म्हटले बघा की कागज की कश्ती थी नदी का किनारा था, कागज की कश्ती थी नदी का किनारा था, खेलने की मस्ती थी दिल ये आवारा था, खेलने की मस्ती थी दिल ये आवारा था, कहाँ आ गए हम इस समझदारी की दलदल में दोस्तों, वो नादान बचपन ही बहुत प्यारा था, वो नादान बचपन ही बहुत प्यारा था. असं आपल्याला इथं बसल्यानंतर वाटतं की खरंच आपली ही शाळा, आपला हा परिसर आपण पुन्हा एकदा आपल्याला असं रिटेक घेऊन किंवा पाठीमागे जाऊन काहीतरी करता येईल का. जसं आता आपण व्हिडिओज बघतो, पिक्चरमध्ये बघतो की त्यांचं रिटेक दाखवतात, पाठीमागचं बालपण दाखवतात, तसं आपल्याला इथं थोडंसं आजच्या दिवसाकरता आपण अनुभवायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना एकमेकाबद्दल जो काही जिव्हाळा आहे, आनंद आहे तो खूप खूप भरभरून घ्यायचा आहे. आज आपल्याला खरं तर आपले जे काही आपल्या सर्वांच्या बरोबर तुमच्या सगळ्यांचा मान देऊन आज जे आपण उपस्थित आहेत गुरुजन वर्ग ज्यांनी आपल्या सगळ्यांना घडवलं
ज्यांनी इतकं मोठं केलं आपल्याला की आपण आकाशाला गवसणी घातलेली आहे. आता ह्याच्यापेक्षा मोठं होणं अजून काही आता शक्य नाही किंवा काही साध्य पण करायचं नाही आहे. आता खरं तर पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना या शिक्षकांच्या समवेत जमिनीला पाय ठेवून जगायला शिकायचं आहे. आपण खूप उंच भरारी घेतलेली आहे. जसं आता आपल्याला परशुराम चव्हाण सरांनी सांगितलं की ते केमिकल इंजिनियर झाले आणि त्यांनी खूप छान आपल्या केमिकल इंजिनियरच्या भाषेतच छोटंसं आपलं मनोगत व्यक्त केलं, अगदी व्यवस्थित. तसंच आपण जी गवसणी घेतलेली आहे सगळ्या परिवाराने, ते मित्र असू देत, मैत्रिणी असू देत, त्यांनी आता ते एक आपलं एव्हरेस्ट शिखर पार केलेलं आहे. तिथून पुढं आता याच्यापेक्षा वर जाण्याच्या पेक्षा आपण जे काय आता साध्य केलंय तो साठा, तो आनंद उपभोगायचं इथून पुढचं आयुष्य आहे. कारण 29 वर्षानंतर जर का आपण भेटत असू तर हा आनंद आपल्यामध्ये आणखीन आपल्याला 30-40 वर्षापेक्षा पण जास्त जगायला खूप छान पुरेसा आहे. आणि हा आनंद द्विगुणित करत आपण राहायचा आहे. आपल्याला आनंदराव पाटील साहेबांनी सांगितलं मगाशी तुमच्याच मित्रांनी की ही आम्ही वन डे मॅच आज जिंकलेली आहे. तर ही वन डे मॅच नव्हती, तुमची ही टेस्ट सिरीज चालू आहे. मी सांगते तुम्हाला, कारण ही तुमची टेस्ट सिरीज मी माझ्या घरातच बघत आहे. रोज तुमचं नियोजन, रोज तुमचे फोन, रोज तुमचं हे सगळं असं वाटायला लागले की आता ते गेट टुगेदर माझंच होऊन बसलं. आणि माझ्या मुलीसुद्धा अजिबात बाबांना डिस्टर्ब करत नाहीत की चला बाबा काय करायला लागले, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी आज ठरवलं की बाबा चला आपण याच्यासाठी वेळ द्यायचंच आहे. खरोखर आयोजकांचे खूप खूप मी त्यांना छानपैकी काय म्हणतात त्याला शुभेच्छा देते किंवा त्यांचं कौतुक करते की एवढ्या सगळ्यांना एकवटणं. खरं सांगते तुम्हाला, मी जेव्हा नोकरी करते ना आता, त्या नोकरीमध्ये मला थोडंसं जाणवतं की इतकं सगळा मॉब जमा करणं खरोखर आता ह्या पिढीला शक्य नाही आहे. ज्या गावामध्ये आपण आता मगाशी आपल्या कोष्टीताईंनी सांगितलं की माझं गाव किती सुंदर आहे. हो, मी खरोखर त्या गावांमध्येच काम करते आणि गाव खरंच सुंदर असतं. पण तुम्ही सगळ्यांनी हे सुंदर आणखीन बनवायचं असतं. तुम्ही आता सगळे कुठेतरी लांब आहात, आपल्या गावाची नाळ जोडली आहे नाही मला माहीत नाही, पण ज्या वेळेस काही प्रसंग येतात आपल्या घरच्यांना सांगत जावा की आपल्या गावाची जी प्रगती आहे ती मेन प्रगतीला तुम्ही सगळ्यांनी साथ देत जावा. जसं आता मला वाटतं ना की आम्हाला जसं पाहिजे असतं तसं एवढा मॉबसुद्धा कधी नसतो जेव्हा आम्हाला काही शासनाच्या गोष्टी सांगायच्या असतात त्यावेळेस. तर हे जे काय आहे आपण जिथं आलेलो आहोत तर आपण सर्वांनी हे कुटुंब आपलं खूप वाढत जायचं आहे. आणि आज आपल्याला कळालं की आपण एकटे नाही आहोत, इतका मोठा आपला परिवार आहे. म्हणजे 93-94 ही बॅच आपली, आपण पुन्हा एकमेकांच्या डोळ्यांनी आणि या देहाने बघत आहोत. याचा खूप आनंद आहे. आणि सगळ्यांनी आजचा दिवस खूप छान आनंदात ठेवावा, आपल्या साठवणीतून ठेवावी. आणि इथून पुढच्या काळातही जेव्हा घडेल आपल्याला तेव्हाच आपण सगळ्यांनी पुन्हा एकत्र यायचं नियोजन करावे. तर माझे 2 शब्दाचे मी मनोगत व्यक्त करून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. या कार्यक्रमासाठी लागणारे जो काही बाजार आहे तो अतिशय होलसेलमध्ये देण्याचं काम मेगा बचत बाजारचे मालक माननीय श्री भानुदास जनार्दन चौगले यांनी केलं. त्याबद्दल त्यांचं त्या बॅचच्या वतीनं त्या ठिकाणी खूप खूप आभार. ज्यानंतर वेळ न घालवता आपण शिक्षक मनोगतांना प्रारंभ करतोय. प्रथमतः मी विनंती करतोय माननीय श्री टी.व्ही. पाटील सर, आपण आपल्या प्रखर वाणीतून आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री देशमुख सर आणि ज्यांच्यामुळे मी नशीबवान ठरलो आहे असे माझे सगळे हे गुरुजन, की काही लोकांना त्याचं भाग्य लाभतं की माझं वय आज जरी आज 65 पूर्ण व्हायला आलं तरी या गुरुजनांचं मला दर्शन होतं हे मी भाग्य मानतो. कापसे सर, रेडेकर सर, देसाई सर, गलुकर सर, बंगे सर, उलट वयस्कर असे असणारे आमचे शिंपे सर, रणदिवे सर तिकडं आहेत. यांचं दर्शन म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, एक देवांचीच आपल्याला काय मिळाली. मी त्यांच्याकडे शिकलो, त्यांच्याबरोबर मी कामही केलेलं आहे. शिवाय या शाळेचे इतर स्टाफ, माझा इतर स्टाफवर लांबवरनं आलेले माने सर, माझे मित्र कोथमे सर यांच्या मिसेस आणि तुम्ही माझे सर्व विद्यार्थिनीनो, तुमचे मिस्टर आणि मिसेस आणि तुमची पिल्लावर या सर्वांना मी काय करतो, वंदन करतो. माझ्या गुरुजनांच्या समोर मला बोलता येणं हे भाग्य आहे. गुरुजनांच्या नंतर मला जर बोलायला सांगितलं असतं तर मी बोलू शकलो नसतो, कारण का
मी काय बोलणार, गुरुजींच्या नंतर मी काय बोलणार हा प्रश्न आहे. मला हे तुमचं बघितल्यानंतर त्या काळात मी जेव्हा सर्व्हिस करत होतो तेव्हा त्यावेळेचा स्टाफही आठवतो. मला वाटतं प्रशांतनं सुंदर थोडंसं त्यानं त्याच्या भाषेमध्ये सांगितलं. मी थोडासा प्रयत्न करेन, प्रशांत इतकं मला सांगता येणार नाही, पण मी थोडंसं सांगेन की त्यावेळेचा मला वाटतं 24 शिक्षकांचा काय होता तो स्टाफ होता आणि इतर कर्मचारी जे होते ते मला वाटतं 6-7 होते. तर त्या स्टाफ रूममध्ये लोक बसायला त्यांना जागा नव्हता आणि विद्यार्थी 3 तुकडीचे त्या विद्यार्थ्यांनाही धड बसायला जागा नव्हता. एवढं प्रचंड अशा उच्च पातळीवर जाणारी ही शाळा होती त्या काळात. कापसेचा जेव्हा शनिवारी ग्राउंडवर मुलाला उभं करायचे तेव्हा इथं कुठेही अडथळा नव्हता. पूर्ण त्या प्राथमिक शाळेपर्यंत ती मुलं उभारलेली असायची. जेव्हा शाळा भरायची आणि शाळा सुटायची तेव्हा जर कोणी उंचावरनं किंवा जांभूळवाडी त्या मुलांनी जर बघितलं तर एक दोऱ्या दिसायच्या. आता रोहिदासनं इथं अभय पाटील प्राध्यापक आहेत ते किंवा त्या मुलीने किंवा इथे येणाऱ्या मला वाटतं प्रशांतनं, आता रोहिदासच्या त्या पत्नीनं किंवा अविनाशनं या लोकांनी किंवा कुस्तीनं ती आपापली मतं म्हणण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे एकमेकाजवळ आल्यानंतर तुमची जी मतं तुमच्या हृदयातनं आलेली त्याने काय केलं, व्यक्त केलं. आता अविनाशच्या बाबतीत मला वाटतं मिसेस रोहिदासनी म्हटलं की आजूबाजूच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून काय आलं, पाणी दिसत होतं. कारण काय त्यावेळची सगळ्यांची ती परिस्थिती आहे. ही अविनाशची फक्त परिस्थिती नाही, तर तो काळच होता फक्त खाणं कसंही ते काही मिळू दे, कुणाकडूनही मिळू दे, आपल्या पोटाला मिळायला पाहिजे ही अपेक्षा होती. आता मला ती झळ नव्हती किंवा इतरही काही लोकांना झळ नव्हती, कारण माझा जन्मच असा झाला की बाबाकडे गणगणजी असं काय होतं त्याच्या शक्ती सामर्थ्याने निर्माण केलं तांदळाचं भाताचं तट्टे होते, त्यामुळे खाण्याचा प्रश्न नव्हता. पण अशी काही पिढी होती, अशी काही मुलं होती त्या काळातली माझ्या डोळ्यासमोर येतात की पायात तर काय असायचं नाही. पण आता मी मोकळा तर याच्यावर चालायला लागलो, हे खडं मला एवढं बोलतात ना, आणि या खड्यावरनं ती कबड्डी खेळायची, खो खो खेळायची, पडायची, गुडघं फोडून घ्यायची, हे सगळं बघितलं की वाटतं ते जीवन खरोखर काय होतं, लाख मोलाचं होतं. मी आता अनायासे शहरामध्ये काम केलं, बऱ्याच वेळा पाहुणा म्हणूनही गेलो. तिथल्या समोरची मुलं बघितली की ह्या शाळेची मला आठवण येते. राकटपणा चेहऱ्यावरचा जो होता, आम्ही बघायला तर मी माझ्या वर्गातला अगदी मरतुडं पोलतो, चालत यायचो किती 5-7 महिलावरनं चालत होतो चिखलातनं, पण ॲक्च्युली मी एक मरतुडं पोरगं होतो. मगाशी आनंदा जो बोलला हा एक अतिशय ग्रामीण भागातला साधा राहणारा मुलगा आहे, पण त्याच्याकडे जी कुवत आहे, त्याला वाव मिळाला नसेल बिचाराला, त्याला पुढे जाता आला नसेल, पण आज तो जो वागतो जे पाहायला गेलं तर एखाद्या ऑफिसरला सुद्धा लाजवेल असं वागतो. कारण नम्रता जी आहे या शाळेचा पहिला गुण आहे. या शाळेनं प्रत्येक विद्यार्थ्याला कसं वागावं, कसं कुणाशी बोलावं, जरी प्रमाणाच्या बाहेर आलं तर त्याचा दिखावा कसा करावा ह्या शाळेनं शिकवलेलं. मला तुमची चेहरा आठवतात, पण नावं बऱ्याच वेळा आठवत नाही. सांगावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, काहींनी अतिशय कष्ट केलेलं आहे पण यश आलेलं नाही. उदाहरणार्थ एक शिवाजी पाटील म्हणून मला दिसतो, आहे का शिवाजी पाटील? आहे. हा शिवा फार धडपड आहे. आमच्या महाराजांचं नाव येतं, महाराजांनी सुद्धा एवढं खटपट करून गड चालून काय काय करून हे स्वराज्य स्थापन केलं, आज आम्हाला सुखाचं दिन दिलं. तो शिवाजी मात्र आज भयानक धडपडतोय, भयानक धडपडतोय. पण काही वेळा काय होतं, ह्या संसारामध्ये सगळ्यांना यश मिळतं अशातला भाग नाही. तेव्हा तरी सलामवाडीवरून येताना जाताना पाहतो तो बिचारा आपल्या बकऱ्यातनं, बैलातनं, म्हशीतनं कुठंतरी दिसत असतो,
पण तो मला कधी दुःखी दिसला नाही. पण आज मात्र त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाटतं तो थोडा म्हातारा झाला. का म्हातारा झाला तो? सगळ्या ऊर्जाने म्हातारा झाला असंही वाटतं. अशाही काही जीवनामध्ये आलेलं आहे. पण मला मगाशी रोहिदास झालं तर मिसेस झालं तर ही पोरं बोलताना लक्षात आलं की तुमच्यामध्ये एक बॉन्डिंग तयार झालेलं आहे. तुम्ही एकमेकाला भेटता, एकमेकाला फोन करता, एकमेकाला मेसेज करता, एकमेकाच्या सुखामध्ये तर सगळेजण काय होतात मिसळतात, पण तुम्ही दुःखामध्ये प्रामुख्याने जाता. खरोखर ही सगळ्यात मोठा गुण आहे. आयुष्यामध्ये सगळेच लोक आनंदाने येतात, लाडू खातात, मटणाचं तुरंत जास्त झाले म्हणतात, कमी झाले म्हणतात. ती भावना तुमच्यामध्ये नाही. कारण का बऱ्याचशांच्याकडे मी ऐकलं की तुम्ही लांब वर गेलाय आणि त्यांचं दुःख थोडंफार हलकं करण्याचा प्रयत्न केला. त्या जीवनामध्ये जर सगळ्यात काय असेल तर सहकार. दुसरी गोष्ट फ्रेंडशिप जे म्हणतो ती, किंवा समवयस्कपणा जो आहे हे जास्त आठवणीत राहतं. पैसा काय येतो आणि जातो. कितीतरी लोकांनी मला म्हणायचं प्रचंड अशा इमारती बांधलेल्या आहेत सगळ्या, पण तिथं सुख आहे का हा एक प्रश्न मोठा आहे. पण जेव्हा तुम्ही त्या आपल्या भागातली मुलं किंवा कोण जरा पाहताना असं वाटतं की बाबा याचं चांगलं चाललंय आणि ते बघताना सुद्धा समाधान वाटतं. आमच्या शिक्षकांचं ऊर भरून यावे अशा प्रकारच्या तुमच्या त्या भावना. मगाशी अनेक लोकांनी प्रत्येक शिक्षकांचं विशेषतः प्रशांत आणि काही लोकांनी त्यांच्याकडे कोणतं गुण आहे ते सांगितलं. मी एक मुख्याध्यापक असताना माझ्या स्टाफच्या समोर जे काय बोलायचो माहिती आहे का नाही, की मी एक अशा शाळेतनं आलोय ज्या ठिकाणी अतिशय विद्वान असा स्टाफ होता. मी अशा ठिकाणी काम केले की ज्या शाळेचा स्टाफ अतिशय विद्वान होता, प्रत्येक विषयामध्ये तो पारंगत होता. त्यांच्यासमोर कोणतीही शंका जर विचारली तर पाठीमागे जाता येत नव्हते. आज आपल्याला पाहता येतंय शंका आली की आम्ही विश्वगुरूकडे जातो. कोण विश्वगुरू? आमचा नेटवरचं ते गुगल. पण त्या काळातले विश्वगुरू जर आमचे कोण असतील तर तुमचे कोण असतील, माझ्यासारखीच अवस्था तुमची होती. कारण ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही शिकला त्याच परिस्थितीमध्ये मी सुद्धा शिकलो आणि आज तुमच्याकडे बैठल्यानंतर समाधान वाटतं. मलाच वाटतं अशातला भाग नाही. त्या सगळ्या बसलेल्या व्यासपीठावरचे जे सगळे लोक जे आहेत यांना सुद्धा काय वाटेल, तुमचा अभिमान वाटेल अशी तुमची भावना आहे. तर मला फार बोलायचं वाटतं पण बोलून मला चालणार नाही. कारण माझे गुरुजन आहेत समोर, त्यांचे 2 शब्द मलाही ऐकायचे असतात. तुम्ही सर्व एकत्र आला, माझाही सन्मान केला, माझ्या गुरुजनांचा सहकार्याचा सन्मान केला. मी आधीच ठरवून आलो होतो की आपण कुणाला शिकवायचं नाही. आता माझा काळ संपलेला आहे. शिकायचं आहे ते समोरच्याकडून शिकायचं आहे, ऐकायचं आहे ते समोरच्यांच्याकडून ऐकायचं आहे. आपण जास्त बोलायचं नाही. पण मी आता हे खोटं बोललो. का खोटं बोललो? शिक्षक धर्म आहे, त्याला बोलावंच लागतं. काय करायचं? तर असो, तुम्ही हे सगळे त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो, तुमचा आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक शुभेच्छा देतो. कशासाठी? तुम्ही दुसऱ्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी खर्च करा, वेळ द्या आणि कुणाचं कल्याण होतंय का बघा. तुमच्या सर्वांच्या मध्ये कुठं एखादी जागा मिळाली तर या शाळेच्या एखाद्या विद्यार्थ्याला संधी मिळाली तर बघा आणि त्याचंही कल्याण करण्याचा प्रयत्न करा. आयोगाकांत धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्याकडे कमी वेळ आहे. आयुष्यात आपल्याकडे कमी काय असं म्हणायचं नाही. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत प्रत्येकाने बोलत राहायचं, ऐकत राहायचं. बोलण्यातला आणि ऐकण्यातला आनंद लुटायचा. कुणाला भूक लागली असेल तर आजच्या दिवस या विठ्ठलाच्या नावानं उपवास करायचा. मित्र,
आपले प्रसंग सांगितल्याशिवाय तुम्हाला अनुभव मिळणार नाही. माझा लहानपणीचा अनुभव सांगतो. मला 4थीपर्यंत चड्डी नव्हती. 5वीला मुंगरोडला शाळेला यायचं. अविनाश तुझ्यापेक्षाही वाईट अवस्था आमची. आता मुंगरोडला 5वीला जायचं म्हटल्यानंतर चड्डी नाही. बाबाच्या फाटक्या अंगीच्या आईनं आपल्या कलेतून चड्डी शिवून नाडीची चड्डी शिवून दिली. ती चड्डी काढली आणि इन्शर्ट करून साधी पिशवीत काटेला बघलेला लावून लेफ्ट राईट कर आनंदाने आम्ही शिकलो. लोक त्यावेळेच्या समाजाजवळ अन्न नव्हतं, वस्त्र नव्हतं, कमतरता होती. आणि त्यामुळे की काही ज्ञानही नव्हतं आणि मानही नव्हता. आज जर तुमच्याकडे बघितलं तर काही लोक म्हणतात ते कुठलं स्वर्ग हेच आपलं आहे. सौंदर्य याला म्हणायचं. याला स्वर्ग का म्हणायचं रे? कुणी बघितलं स्वर्ग? कुणी स्वर्गाची व्याख्या सांगत राहत आहे? हे आमचं सौंदर्य आहे, हे आम्ही आहोत, हे आमचं जग आहे, हे आमचं जीवन आहे. ज्यावेळेला हे बघत असताना आणि पाठीमागे ज्यावेळेला मी शिक्षक म्हणून आलो या ठिकाणी, त्यावेळेचे विद्यार्थी बघितल्यानंतर त्यांच्या त्या कलेतला सौंदर्यामधला फार मोठा वेगळा आहे. त्या मुलाची फाटकी कपडं, घाणेरडी कपडं, मळलेली कपडं. आता बघावं कुणाचा फोटो काढू आणि कुणाचा नको. किती भाईक आहे, किती भाईक आहे. अरे मी क्षमा मागासाठी या ठिकाणी आलो. लक्षात आणि मी या ठिकाणी मनगुते सरांनी काय करूया बाबा, बरं येतो, काय कमी वेळ आहे तुमच्या दृष्टिकोनातून, पण तिकडं जात नाही. मी मुलांना नको त्या शिक्षा केल्या, वाईट शिक्षा केली. माझ्या नीच नादान हलकट शिक्षक या पृथ्वीच्या पाठात जन्माला आलेला नाही, अशी शिक्षा केली आहे. ध्येय एकच, माझ्या पुढे समोर असलेल्या त्या जीवाला, त्या मुलाला अन्न मिळालं पाहिजे, वस्त्र मिळालं पाहिजे, ज्ञान मिळालं पाहिजे, मान मिळालं पाहिजे. पाठीमागचं त्याचं वाईट चिन्हाचे नष्ट व्हायला पाहिजे. याच भावनेपोटी मी त्या मुलाला शिक्षा दिलेली होती. यासाठी मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो. लोक कापसाच्या नावाचं एक वादळ होऊन गेलं या ठिकाणी, वादळ. आता ऐकणारे तुम्ही नवीन आहात, हे स्टेजमध्ये रडगाणं आपलं सांगायला नाही. रडगाणं हे जीवन गाणं आहे. तुम्ही याला रडगाणं म्हणायचं म्हणा, ती तुमची वृत्ती, ती चांगली का वाईट ते तुमचं चिंतन, तुमचं मनन करायचं आहे. कारण मी ज्यावेळेला एका कामासाठी संस्थेत गेलो होतो आणि संस्थेत गेल्यानंतर एका अपरिचित शिक्षकानं, त्या शिक्षकाचं नाव रानमाळी, त्याने नमस्कार केला. मला काही व्यक्ती ओळखली नाही. मी मग सर विचारलं, बाबा मला काय तुमचा परिचय नाही, ओळख नाही, काय नाही, मला तुम्ही कसं ओळखला, मला नमस्कार कसा केला? तर मी नवीनच सर लागलोय, परंतु या विक्रम एज्युकेशन सोसायटीचा जो इतिहास आहे, त्या इतिहासामधलं कापशेसर नावाचं एक वादळ आहे होतं. ते वादळ आम्ही अभ्यासलेलं आहे आणि म्हणून तुमची ओळख झालेली आहे म्हणून मी नमस्कार केला. आणि काय कुणाला पैसे देऊन मिळतंय? पैसे देऊन मिळून दाखवा. देतो पाहिजे तर पैसे मिळून दाखवा. मिळवता येत नाही. काय मिळवता येईल? मित्र, आमच्या शाळेमध्ये निंबाळकर होते, जगताप सर होते, कोंडुसकर होते, सर होते, किती लोकांची नावं घेतो. रणदेव सर होते, रेडेकर सर होते, अनेक शिक्षक होते. हे सगळे शिक्षक होते, नोकऱ्या करून गेले. पण ज्यावेळेला कापसे सर नोकरी करून शाळा सोडून निघाले, त्यावेळेला शाळा गेली. हा चिंतनाचा भाग आहे. असे संस्थेचे चंद्रशेखर सेक्रेटरी DS पाटील होते. बाकीचे शिक्षक गेले त्यावेळेस शाळा गेली नाही. आणि विठ्ठल कापसे सर गेल्यानंतर शाळा लयाला गेली. हा संशोधनाचा भाग आहे असं DS पाटील सरांनी म्हटलं आहे. मित्र, हा माझा मोठेपणा नाही. कुणाला मेहरबानी करा. मी काय फुकट नाही, मी पगार घेतला, पैसे घेतलेत,
माझं कुटुंब चालवायचं होतं, माझं पोट भरायचं होतं आणि माझं पोट भरल्याशिवाय तुम्हाला घडवता येत नव्हतं. ही काय मेहरबानी लक्षात ठेवा. हे प्रत्येकाने आपलं आणि काही लोक सवय काही करायचं नाही. तुम्हाला माहिती आहे कापसे सरांनी काय केलंय, समाजाला माहिती आहे आणि निर्माण करणाऱ्या परमेश्वराला माहिती आहे आणि बाकीचं मी ह्या काय केलं, मी तर काय केलं, मी तुझीच आपली आरती ठेवतात आणि मोबाईल घेतात. मी केलं काही नाही, मी केलं म्हणतो तो शून्य वृत्तीचा आहे लक्षात ठेवायचं. आणि हे पहिल्यांदा तुम्हाला कळत नसेल तर तुमच्याकडून समाजाचं परिवर्तन होणार नाही, समाजाची घडणघडण होणार नाही. लक्षात कधी मी केलं म्हणायचं नाही, कधी मी केलं म्हणायचं नाही. लक्षात घ्या मित्र, माझ्या या 6 महिन्याच्या काळात एक शिवाजी विद्यालय महागाव्यामध्ये पाटील सर शिवाजी विद्यालय महाविद्यालयामधले एक शिक्षक ना नको या ठिकाणी कुणी आवाज दिला तर कापसे सर नेहमी तयार असतात. आणि कोर्टातले एक शिक्षक ते हेब्बाळा होते शिक्षक. असे कितीतरी शिक्षक मला भेटले. हा मोठेपणा सांगण्यासाठी नाही, त्यांनी मला जे दुःख सांगितलं त्यावेळेला माझ्या डोळ्यातून पाणी आलं. का कापसे सर तुमची कडक शिस्त पाहून आम्ही मंगरुळवाडी हायस्कूल आलो नाही, तुमच्या शिस्तीला घेऊन तुमच्या शाळेत आलो नाही. हे आमचं दुर्भाग्य आहे, हे आमचं दुर्भाग्य आहे. आम्ही मंगरुळवाडी हायस्कूल आलो असतो तर आणि घडलो असतो. काय टेन्शन. अरे गोड बोलून माणसाचं कधी चांगलं होत नाही. आणि म्हणून मी कडक का बनलो, कडक शिक्षक का बनलो तर ज्या वेळेला तुम्हाला जर चांगलं वागायचं असेल तर चुकत असलेला फटकारायलाही पाहिजे. अरे माणसानं माणसामध्ये माणुसकी आणण्यासाठी माणसाकडूनच प्रयत्न व्हायला पाहिजे आणि तो निस्तर व्हायला पाहिजे. याला शिस्त म्हणतात. मग तुम्ही याला कडक शिस्त का म्हणता? एखाद्या शिस्त मोठी तर फटकारायला पाहिजे ना. तेव्हा हे फटकारलेलं आहे. काय आलंय, तुम्ही कसं घडलाय, काय घडलंय तुम्हाला माहिती आहे. कुणी काय केलं माहिती आहे. त्यातलं खरं खोटं किती ते तुमचं तुम्ही ठरवायचं. पुढचं जीवन कसं आनंद आहे ते ठरवायचं. आम्हाला 4थी पर्यंत चटी नाही. तुमच्या मुलांच्या चटी बघितली जीनची की आमच्या पोटात गोळा येण्याची गरज नाही, पण ती चटी आपल्या संस्काराला कधी तडी देईल हे सांगता येत नाही. अगोदर संस्कार करा, मुलांच्यावर संस्कार करा. ते मागतील ते द्या असं मी म्हणणार नाही, देऊ नका असं मी म्हणणार नाही. काय द्यायचं काय द्यायचं नाही हे तुम्हीच ठरवायचं, मी सांगू शकत नाही. त्या सांगण्यामध्ये मी पात्र नाही. लक्षात घ्या. असू द्या, वेळ कमी आहे, खूप बोलायचं असेल बोलून जमलोय, म्हातारा चालूय, काही उपयोगाचं नाही. जायला माझी तयारी आहे, नेणाऱ्याची तयारी नाही, म्हणून मी तुमच्यावर समोर आलोय. तो भारूच वेगळा. तेव्हा माझं आता बोलणं मी इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. आज एक भावनाशील सोहळा साजरा होत आहे. आमच्यासारखे तुम्ही शिक्षक नाही आहात, पण इतर क्षेत्रातनं पदार्पण करून एक उंचीची झेप घेतलेले तुमच्याकडे बघितल्यानंतर कळतं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमाने सर या शाळेच्या जडणघडणीत रात्रंदिवस राबून ती सावली तयार करणारे तुमचे सगळे गुरुवर्य. मी काय नव्हतो ती सावली तयार करण्यात, मी नंतर आलो. खूप शेकडो हजारो महिन्यावरती लांबून एकत्र आलाय. तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या तोंडावर जो आनंद दिसतो, एखादा बल्ब जसा चार्ज करावा पण त्याला ऊर्जा मिळते आणि तो जास्त लाईट होतो, तसं प्रत्येकाचा चेहरा दिसतो आहे आजच्या या कार्यक्रमात. हा शाळेतला दिवस नाही की भाषण द्यायचं. तुम्ही तुमच्या गुरूंच्या बद्दल अभिमानानं, मायेनं, प्रेमानं चांगले शब्द काढला. तसं मी माझ्या भाषणाला फाटा देऊन माझ्या गुरूंच्या बद्दल आठवणी मनोगतातून व्यक्त करतो आहे. या मानवाच्या जीवनात शहरातल्यापेक्षा खेड्यातली मुलं अतिशय चांगली असतात, गुणी असतात. ते मला इथं आले म्हणून मलाही भाग्य लावलं
लाभलं की मी लावलेली झाडं, आम्ही सगळ्यांनी लावलेली झाडं ही मुलं मोठी झालेली बघायला मिळतं. भाषणाला का फाटा दिला हे सांगतो अगोदर. तर सर आहेत हे मोठे आहेत, कर्तृत्व केलंय. तसलं फक्त ती पुस्तकं सरकारकडनं येतात ते वाचून दाखवायचं काम केलं आणि पगार घेतला. कर्तव्य केलं, पगार घेतला. सेवा नाही ती, पगार घेतला आणि आता पेन्शन घेत आहे. हे कर्तव्य केलं. सेवा दुसऱ्याची सेवा सांगणार म्हणजे विनामूल्य सेवा करतोय. या माणसाच्या दुनियेत खरं नसतं, खरं असून भागत नाही तर खऱ्यासारखं दिसावं लागतं. दिसतं तसं नसतं म्हणून जे फसतं हे अर्ध सत्य आहे. संपूर्ण सत्य असं आहे की आपण जसे असतो अगर कधीच नसतो तसं आपण असावं, इतरांनी त्यावर फसावं यासाठी जो अजन्म धडपड करतो त्याचा नाव माणूस, त्यातला मी नाही. दुसऱ्याने मी जे बोलतोय माझ्या आठवणी सर्वांना नम्र विनंती करून नमस्कार करून बोलतोय. तुम्ही जे बोलतोय त्यात एकही शब्द खोटा नाही आणि कोणतंही पुराव्याशिवाय गोष्ट बोलत नाही. मी काय सायन्सचा शिक्षक नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, माझ्या गुरूंच्याबद्दल बोलतो. आता समाजात आहे तसं सगळेजण उगवत्याला म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. तुम्ही मावळत्याकडे धमकुनी बघत नाहीत. अशी रीत आहे. पण इथं बदललेलं दिसलं काय, बाबा रामाला गुरु रामले, त्यांचा उपयोग तेव्हा घेतला पण नंतर मावळत्या वेळेला आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकायचं. अरे 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 गुरुजनांना शिथू करायचं. अरे 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 ते तुमच्याकडून दिसलं नाही. नाही या उतरत्या वेळेस सुद्धा मावळत्याला जी पाठ फिरवतात तसं फिरवला नाही. मला रोहिदास कबुलेने म्हटलं, सर तुम्ही येत नसाल तर मी उचलून नेतो. माझी जन्मभूमी वेगळी, ही कर्मभूमी. कॉलेज शिकलो तिथल्या आठवणी सांगणार आहे आणि निवासस्थान एका ठिकाणी. तुमच्या आयुष्यात तसंच आहे. भाषणाला फाटाका दिला, तुमची मुलं आम्हाला आता आवडत नाही. ॲडव्हान्स नॉलेजमध्ये ज्यांनी चंद्रावर लँडर उतरलं, विक्रम लँडर, त्यांना नतमस्तक होऊन मी माझ्या आठवणीला मनोगताला सुरुवात करतो. मला ज्याने मोठं केलं, मला ज्याने मोठं केलं, हे लंडन लिहिताना डॉक्टर प्राचार्य P.B. पाटील, त्यांच्यामुळे मी बोलायला शिकलो आणि येतोय. आता मी 15 वर्ष व्याख्यानं देतोय सगळ्या कॉलेजवरनं. ही देणगी आहे, त्यांची देणगी आहे. त्यांच्यामुळे मी मोठा झालो. हे डॉक्टर प्राचार्य P.B. पाटील, प्रिन्सिपल प्राचार्य, त्यांच्या कॉलेजवर खोटं नाही बोलत. मी मरेपर्यंत म्हणजे अजून 5 वर्ष जगेन, 10 वर्ष जगेन, 15 वर्ष जगेन. त्यांनी सांगून मेले, या पोराला त्या कॉलेजवर आजन्म त्या संचालक बॉडीत घ्यायचं. बघतील तुमचे हेडसर बघतील. म्हणजे गर्व नाही तो. मी कधी मरेन कधी तिथला संपेन. की ज्या कॉलेजवर मग एकदा रेडेकर हे सर तिथं माझ्याबरोबर गेले, तिथं साप पकडत होतो. पॉवर होती म्हणून, म्हणजे चूक झाली असते तर मी गेलो असतो मृत्यूच्या जबड्यात हात. पण इथं कधी त्या नागांची 25 वर्ष बातमीच दिली नाही पेपरात, कधीच नाही दिली. असू दे, ते नाग पकडले. पण ह्या शाळेचे संस्थापक सगळ्यांनी मला हेडसरांनी परवानगी दिली, तिथं नाग बाळगले. शिक्षणाचं बोलत नाही मी, हा छंद आहे माझा. ह्या छंदाने मला फार पुढे नेलं आणि या छंदासाठी मी भारत प्रवास केला. कोणताही बंगाल कलकत्त्यापर्यंत उद्यान सोडलं नाही, दिल्लीपर्यंत उद्यान सोडली नाही, पुन्हा सोडलं नाही. कर्नाटकात कुठलं सापांची उद्यानं बघून आलो. आणि सांगलीला त्या काळात तुमच्या जन्माच्या वेळेला मी सांगलीत लाखो रुपयाचं उद्यान बांधायला मदत. मला कायम मी अभिमान असेल तर मला कॉलेजवर 4 चाकाची गाडी होती, कुठेही जायला. माझ्या 5 शिल्पर प्राचार्यांची आणि स्नेक गार्डन ते रेडेकर सर बघायला गेले होते.
रेडेकर सर बघा ते म्हणजे ॲडव्हान्स नॉलेजमधलं करायचं केलं ते यांच्यामुळे सगळं केलं. आणि पुन्हा माझा आवडता छंद कुठला असेल तर तो आकाश निरीक्षणाचा. आकाश निरीक्षण म्हणजे कुठलाही जो आवडता विषय असेल त्याच्यात जीव ओतून काम करायचं, मग आपल्याला त्यातलं खरं ज्ञान मिळवता येतं. मी काय सायंटिस्ट नाही, सायन्सचा मला माणूस नाही, पण माझे मित्र एक जगप्रवास केलेले आहेत. सर आलेले थाप मारून आले डायरेक्ट नासा अमेरिकेच्या संस्थेत जाऊन त्यांनी मला पुस्तक आणून दिलं. त्याचा खूप अभ्यास केला. माझ्याकडे आज दुर्बीण आहे. कसली तुम्ही TV लावता बघा, TV रिमोट, माझ्याकडे 1.5 लाखाची दुर्बीण आहे. मग त्या दुर्बीणनं आकाशात कोणत्याही ग्रहाला कोणत्याही नक्षत्राला ती दुर्बीण लावता येते. माझ्या घरावर बसवली, सगळेजण आले. मग एकदा मनात आलं एका शाळेला भेट द्यायची. तिथं शिंगटे सर माझे जिवलग मित्र शिंगटे सर बसलेत. त्यांनी तिथं पुरावा आहे की ते बघून आले. मग बाबा आमट्यांचे चिरंजीव विकास आमटे आले ते बघायला की ऑब्झर्वेटरी ही कुणी केली. सांगायला तुम्हाला ऑब्झर्वेटरी माझ्याकडे माझ्या 5 शिल्पर माझ्या अंगावर कपडे सुद्धा फाटते असा. पण हे आवड असेल तर एखाद्या विषयात करता येतं. हे तुम्हाला प्रेरणा म्हणून सांगायला. तुम्हाला सुद्धा लाईफमध्ये शिक्षक झालो, निवृत्त झालो, पेन्शन मिळते घरात पडून मजेत आहे आपला. पोरबाळ एखाद्याला विचारलं आपण काय रे काय काय करायला, हा सर मोठी नोकरी आहे, बायकोला दागिने केलं, सोनं गाडी आहे बघा आणि बंगला बांधलोय. हे नाही, मी ते सांगत नाही. सवय माणसाची सवय. काही माणसाला खेड्यात गेला तर मोठेपणाची एक उदाहरण छोटं सांगतो. मोठेपणा सांगायची फार हे असते. मग अहो पाहुणे आल्या जरा घेऊन जाऊ की जरा दाखवायला आवडेल. मग तो जातोय मिळण्याला घेऊन बघा मोठेपणा कसा सांगायचा. हा जमीन बिमीन दाखवून ये की. मग तो जाते हे दिसतंय बघा हे एवढंच आमचं नव्हे बाकी सगळं लोकांचं. काय कळलं काय? हे दिसतं हे एवढं हे दिसतंय नजरेला एवढं आमचं नव्हे बाकी सगळं लोकांचं सांगून आला. म्हणजे असा त्यातला मी नाही. त्यातला मी गडिंगलेला काय राहिलो ते विसरून राहील. माझे आजोबा मॅजिस्ट्रेट होते गडिंगलेला मॅजिस्ट्रेट. मी आता पुरावा म्हणून आणलाय. मी कधी बोललो नाही. सगळ्यांना बघून वाईट वाटतं, आठवून म्हणजे राग येतो. हे असं सांगायचं नसतं. नाही आपण ह्यांच्यामुळे लढलो आणि या माझ्या आजोबांच्यामुळे मी गडिंगलज भाग चांगला म्हणून इकडे पाहुणे जोडले. मी पाहुणे केलेत आणि मग मला परवा शिरपतराव शिंदे म्हणून कोणतरी होऊन गेली एक व्यक्ती इथं. मी 2 महिन्यापूर्वी त्याला भेटलो. शिंदे साहेबांनी माझे आजोबा मॅजिस्ट्रेट होते गडिंगला. काय आम्ही त्याला फोटो दाखवायला गेलो. हा माझे बाबा आणि हे मित्रच आहेत आणि गाडगे बाबा तुमच्या घरात आले काय सांगताय. मी म्हटलं मला त्यांनी फोटो दिला आणि तो फोटो आत्ता माझ्याकडे आहे. आत्ता माझ्याकडे आहे. गाडगे बाबा घरी येऊन मुद्दा मांडला. मी गर्वानं म्हणत नाही पण दाखवतो. गाडगे बाबा घरी आलेला फोटो आता दाखवतो. गाडगे बाबांचा फोटो घरी आलेला. मला माझी इच्छा झाली. मला एवढीच आठवण सांगायची होती. असू दे सर राग म्हणू नका दाखवतो की ही विशेष गोष्ट आहे की गाडगे बाबा सापडला. शिरपतराव शिंदे साहेबांनी मला दिलं. गाडगे बाबा घरी आलेला आणि मी लॅमिनेशन करून घरात मोठा लावला. लॅमिनेशन करून मग आणि खरी विसरून राहील. मी राजकारणी नाही मला माफ करा. मी सुद्धा आता मगाशी आमच्या विद्यार्थ्यांनी आठवणी म्हटल्या काय सरांनी भाकरी दिली. खरं किती दिलदार मनाचे सर असतील. असे शिक्षक असले तरच मुलं पुढे जातात. मी सुद्धा काही ना राग येईल पण बोलतो तुमच्यासाठी बोलतो. गृहमंत्री आळाडपडी अत्यंत गरिबांच्या घरातले की जे वाळलेली भाकरी कालवून पातळ आमटी ओतून कालवून खायचे. मग त्यांना भाजी आमटी 4 वर्षे देणारा हा तुमचा येळकर सर. मी कधी इथं सांगितलं नाही. आज बोलतो त्यांचा मुलगा 15 दिवसापूर्वी त्यांचा मुलगा 20 लाख 25 लाखाची गाडी घेऊन माझ्या घरी दारात आला. सगळं गड इंग्लजच्या 20-25 गाड्या दारात आल्या. मी कुणाला याद घेतले नाही. रोहित काय
काका तुम्हाला भेटायला आलो आणि तुम्ही घरी आवा मेल्यानंतर येऊन गेला होता आणि तो म्हणाला काका मी तुम्हाला भेटायला आलोय, तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे कधी कोणती अडचण झाली तर मला हाक मारा, पण ही तुमच्या कपाटातली पुस्तकातली 4 पुस्तकं मला द्या. अरे त्यातली माझ्याकडे आज 50,000ची पुस्तकं माझ्या लायब्ररीत आहेत. 1,000 चरित्र आहेत. मी गर्वानं सांगत नाही मुलांनो, तुम्ही वाचन करावं म्हणून सांगतोय. 1,000 चरित्र आहेत. माझ्या चरित्र म्हणजे व्यक्तींची ती वेगळी, बाकी 50,000ची पुस्तकं आज आहेत. रोहित आला मला बोलून गेला, सर मी बघू द्यात आमचे. मग माझ्या बायकोनं ऑप्शन करून म्हणजे तुम्ही कसं आम्हाला ओवाळून इथं घेतला आहात. माझ्या डोळ्यातनं अश्रू येत होते. माझे विद्यार्थी एवढं कौतुक कशाला करत, आम्ही पैसे घेऊन शिकवलंय, पैसे घेऊन शिकवलं. हां बघितलं असं मुद्दाम दाखवलं. हां या छंदामुळं माझ्या घरी कोण कोण आले, मी सत्य ते बोलतो. कलेक्टर घरी आले, क्रांतीश्वर राणा पाटलांचा नातू आला माझ्या घरी, ती ऑब्झर्वेटरी बघून आला. मुद्दाम दाखवतो. माझे एक मित्र आहेत मोठे ब्रिगेडियर, तेही बघायला आले. मी त्याच्या वेळेला फोटो काढले की ऑब्झर्वेटरी बघायला फक्त शिंकेसर गेले, फक्त शिंकेसर, त्यांनाच ते माहिती आहे. आणि थोर कोल्हापुरात पुण्या ह्याचे सोलापूरचे महान लेखक डॉक्टर श्रीमंत कोकाटे, त्यांनाही ते कळलं. मग ते आव्हानचे मित्र आहे तिथं म्हणून गडगिरीला आले. श्रीमंत कोकाटे घरी आले, माझ्याकडे येऊन जेवून गेले. आणि हे सगळं सरांना कुठला राग येऊ नये, मी माफी मागतो. पण आमच्या संस्थेचे सगळे संचालक, BD शिंदे, DSP BG शिंदे, सगळ्यांना मी स्वतंत्र गाडी करून सांगलीला मी काय केले तिथं ते दिलंय. माझी आठवण म्हणून तुम्ही मला द्यावं, आमच्या सरांना म्हणून म्हणत नाही. बघा हे विकास आमटे आलेला फोटो सर, विकास आमटे घरी आलेला फोटो. हे PV पाटील म्हणजे गुरु आलेला फोटो. घरात माझ्या 4 वेळेला आले आणि माझ्या, तुम्ही आता म्हणा आला चहा बी देत नाही, माझ्या 2 मुलांची पैसे घालून लग्न करून गेले. डॉक्टर प्राचार्य PV पाटील लंडन रिटर्न. आज सांगलीला 6,000 विद्यार्थी कॉलेज घेतात. त्या कॉलेज संस्थेच्या सगळ्या लोकांना मी नेलं आणि त्याला मी ज्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून होतो गांधीनगरला, तिथं सुवर्ण महोत्सव करण्यासाठी DS पाटील सरांनी मला म्हटलं, नेमकं सर आपल्याला खूप थांबतो, नेमकं सर PV पाटील साहेबांना आणायचं आहे. चला की म्हणलं आले, थांबतो. आणि मग तर माझी आठवण म्हणून माझ्याही घरात नाही, थांबतोय, माझ्याही घरात नाही आणि कुणाच्याही घरात नाही असे एका ग्रॅनाइट फरशीवरती माझ्या गुरुचे आणि त्यांच्या पत्नीचे फोटो कोरीव करून माझा अंदाज आज 25,000च्या पुढे किंमत आहे. त्यांची 25,000च्या पुढे किंमत आहे. मी त्यांना प्रेझेंट म्हणून दिले आणि त्यांचं मेमोरियल फार मोठं काढलेलं आहे तिथं. तुम्ही 50 माणसं तुम्ही उद्यापासून गर्वानं म्हणत नाही माझा एखादा तरी विद्यार्थी तिथं जाऊ देत, मी शिकलोय तिथं, मी हेळुकर सरांच्याकडून आलो. 50 माणसं घेऊन जावा, तुमची गेल्याबरोबर तिथं सोय असेल. हे मी मिळवलंय तिथं. त्यांचे फोटो मी दिलात, 1 नंबरला मेमोरियल मध्ये लावले गेले सगळं. हा काय झालं, 52 हो, ग्रॅनाइट फरशीवरती कोरून तयार केलेले. सगळ्या मंत्र्यांच्या समोर महाराष्ट्रातल्या मी दिले, त्यांनी कौतुक केलं. मी तिथं 4 व्हीलर करून गाडी करून हे फोटो घेऊ. तुम्हाला खटकत असेल तर म्हणून मी पुरावा आणला. हे फोटो आज मेमोरियल मध्ये माझ्या गुरूंच्या इथं लावले गेले. खूप बोलायचं होतं, राहू दे म्हटलं, माफ करा. माझ्या घरी आज म्हणजे माझी परीक्षा घेण्यासाठी माझं दुसऱ्यांना म्हणत नाही, तुम्ही उद्यापासून एखाद्या प्रांताकडे, एखाद्या फौजदाराकडे, एखाद्या मामलेदाराकडे, कलेक्टरकडे तुम्ही माझ्याकडे याच एकदा तरी या तुम्ही एकदा तरी. आता हे गरीब मुलांचे प्रांत माझ्या घरी आठवड्याला एकदा येतात, आठवड्याला एकदा येतात. योग्य सरांच्याकडे जाऊन बसून यायचं म्हणून. हे डेप्युटी कलेक्टर मला तिथं कधी माझा फोटो घेऊन डेप्युटी कलेक्टर माझा सर्पतज्ञ म्हणून सत्कार केला. असू दे, जाऊ द्या. हा शेवटची गोष्ट सांगतो, राग मानू नका. हे एक सामान्य माणूस
कडगावचं कोर्ट न्यायालय ते न्यायाधीश माझ्या घरी आले, मी बोलवलं. हा फोटो आहे माझ्याजवळ, माझ्या घरात आले, सरांच्या घरी जाऊया चला म्हणाले आणि आले ते न्यायाधीश. म्हणजे प्रेमानं जी न्यारो माइंडेड असतात माणसं त्यांना ह्या जगात कधीच मित्र मिळत नाही. म्हणजे अंतःकरणानं स्वच्छ असेल, खोटं बोलणार नसेल तरच त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. तुमच्याही आयुष्यात तसं वागा, हे वागा म्हणून सांगावं लागत नाही. तुमच्याकडे बघितल्यावर तुमच्यासमोर बोलायचं कमी केलं, मी थांबलो भाषण द्यायचं का, तर माझे विद्यार्थी माझ्या पुढं, मुलं तुमची माझ्या पुढं गेलेली, तुमची मुलं माझ्या पुढे गेलेली ह्याची खात्री झाली, मला अभिमान वाटला तुमचा. असंच प्रगती करा आणि जे ऋण असतं, समाज ऋण, आईवडिलांचं ऋण किंवा आपल्या शाळेचं ऋण, ते फेडण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून शाळेसाठी तुम्हाला शक्य होईल तशी मदत करत चला. घरच्या माणसांच्यावर प्रेम करा. मनुष्यजन्म एकदाच, किती एकदाच, पुन्हा नाही. कोण 10 एकर जमिनीपैकी अर्धा एकर किंवा गुंता कोण जाताना घेऊन जात नाही. ठीक आहे, इथं थांबतो. मला बोलण्याची संधी दिली आणि माझे अनुभव, माझ्या लाईफमधले निवृत्त झाल्यानंतरचे अनुभव तुमच्यासमोर व्यक्त करण्याची संधी मिळाली. तुम्ही शांतपणे ऐकून घेतला म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या गुरुजनांचा उपदेश ऐकायला आलाय, मी ऐकलाय, मी ऐकली या सगळ्या. कारण त्या मुंगरोड हायस्कूलनं मला घडवलं. 1987ला 1 डिसेंबर 1987ला मी तर हजर झालो आणि शाळेचं वैभव होतं त्यावेळेला. तुम्ही मला वाटते त्यावेळेला 4वी 5वी 6वीमध्ये असायचं आणि जी मुलं 8वीला इथं आली ती मुलं मला ओळखत नाही, कारण मी 89ला ते वैभव सगळं सोडून जिल्हा परिषदेकडे गेलो. पण या शाळेने इतकं तुम्हाला जेवढं घडवलं ना त्याच्या दुप्पट या शाळेनं मला घडवलं. मगाशी टी व्ही सरांनी सांगितलं आमचा स्काउटच्या कॅम्पबद्दलचा विषय चालला होता. तुम्ही स्काउटचा कॅम्प अनुभवला आहे का नाही मला माहीत नाही, पण कापसे सर तो स्काउटचा कॅम्पचं आयोजन करायचं. टी व्ही सर मला म्हणले, अरे माने त्या स्काउट कॅम्प ज्यानं केला त्याला कुठलाही स्काउट कॅम्प आवडला नाही. मी सोनतळीला कॅम्प केला, मला नाही आवडलं, पण या मंगळवाडी हायस्कूलचे 2 कॅम्प मी अनुभवले, खूप काही शिकायला मिळालं. तुम्हाला कापसे सरांची डिग्री पण माहिती आहे, सिपेड आहेत ते बंद झालं, कधीच तो कोर्स बंद झाला. त्यांच्यात आवाजातली धमक, त्यांचे ऑर्डर किंवा पोटतिडकीने एखादी गोष्ट बोलणं, पण काही गोष्टी कापसे सर जे सत्य अप्रिय आहे, जे समाजाला नको आहे ते समाजासमोर मांडून उपयोग होत नाही. किती सत्य असलं तरी सुद्धा. तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठ्या ज्ञानात वयानात, पण तुम्ही ती शाळा उभा करण्यासाठी तुम्ही सगळ्या त्या मान व्यक्तीने जे काम केलं. मी इथं आलेल्याच मला 8वीचा वर्ग दिला मराठी शिकवायला, 3 तुकड्या होत्या 8वीच्या, आणि मी बघितलं त्यावेळेला रेडेकर सर, कापसे सर विद्वान माणसं मराठी शिकवत होती आणि मला त्यांच्या पंक्तीत बसून मराठी विषय शिकवायचा होता. त्यानंतर भंगे सर आले, भंगे सरांचं सुद्धा प्रभुत्व मराठी व्याकरणावर. पण या माणसाने मला घडवलं, मला या माणसाने शिकवलं. आज आपल्या देशातली पहिली जिल्हा परिषद आहे आपली कोल्हापूर जिल्हा परिषद, की ज्या जिल्हा परिषदेनं निवासी क्रीडा प्रशाला उभी केली आहे शिंगणापूर या ठिकाणी. आणि ते काम, त्या उभारणीचं काम मी जे त्या ठिकाणी केलं ते सगळं श्रेय त्या स्टेजवर बसलेल्या आपल्या गुरुजनांचं आहे, त्या शाळेचं आहे. कारण शाळेमध्ये मी त्या गोष्टी शिकलो. सर आज अनितालाच ओळखतोय मी, आणि आता आनंदाचं बोलून गेला अगदी पर्टिक्युलर त्यांना. त्यानंतर रोहिताचं वडिलांचे तरी खूपच उपकार माझ्यावर, कारण सारखं त्यानं इथं हार्मोनियमला बोलवायला जायचं. मग माझ्यातलं जरा बघितलं त्याने, मला म्हणजे तुम्ही शिका, मी शिकवतो. रोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 1 तास मला ते हार्मोनियम शिकवायचे. खूप उपकार चौगले सरांचे माझ्यावर. आणि ही आज अनिता मुलगी जी आपण बघतोय ना सर, कापसे सर, ते रत्न आपल्या हातून, आपल्या शाळेच्या हातातून निसटलेलं.
एवढी मोठी ॲथलीट मी बघितलीच नाही. हाय जम्प आणि 100 मीटर 200 मीटर हे जे तिच्याकडे होतं, तिला त्यावेळेला तिच्या वडिलांनी गडबड केली. तिचं नको त्या वेळेला लग्न झालं. पण तिला जर पुढं संधी मिळत गेली असती तर तिनं मुंगुरवाडीचं नाव अगदी एशियन गेम्समध्ये ऑलिम्पिकमध्ये उज्ज्वल केलं असतं असा मला विश्वास आहे. कारण या शाळेच्या मी खो खोच्या टीम बघितल्या, कबड्डीच्या टीम बघितल्या. मी 19 वर्षाचा असताना इथं नोकरीला आलो. मी व्हीएल सरांना म्हणलं, सर मी या मुलींच्या टीमला मार्गदर्शन करतो. मला म्हणले विषय आहे का तुझ्या वाटावर? पोरींचं वय आहे 15-16 वर्षाचं, तू 19 वर्षाचा आहे, तुला काय येणार त्या मुलींना शिकवायला? पण कापशी सरांनी माझी तळमळ ओळखली. मला व्हीएलला म्हणजे व्हीएल दे त्यांना टीम, बघू काय करतात. ह्या लोकांनी अशा पद्धतीचं मला पाठबळ दिलं आणि आज महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची महिलांची टीम, कबड्डीची टीम आज माझ्याकडे आहे. हे सगळं तुमचंच श्रेय आहे, या शाळेचंच श्रेय आहे, त्या मुंगुरवाडी हायस्कूलचंच श्रेय. मला अभिमान वाटतोय की ज्या वेळेला मी मार्च 89ला हे हायस्कूल सोडलं त्यावेळेला माझ्या लग्नात मला प्रेझेंट जमलं नाही सर. इतकी भांडी तुम्ही मुलांनी मला त्यावेळेला प्रेझेंट दिलेली होती, ती अजूनही मी जपून ठेवलेली. पत्र यायची, पोस्टमन आश्चर्य करायचं. एक दिवशी 50-50 पत्र मुलांची यायची आणि ती पत्र प्रत्येक मुलाला उत्तर मी देत होतो. त्यावेळेला प्रत्येक मुलाला पर्टिक्युलर उत्तर द्यायचं. ती पत्र अजूनही मी जपून ठेवलेली आहे. तुम्ही जसं अगदी गण भरारी घेतलेली आहे या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली, तसं मला सुद्धा या लोकांचं खूप मार्गदर्शन मिळालं. मी जो मोठा झालो आज क्रीडा क्षेत्रामध्ये जे काम करतोय ते ह्या शाळेमुळे. आणि मला पश्चाताप कधी झाला, ज्या वेळेला मी मुंबईमध्ये दिलाई रोडला जी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आहे किंवा जय बजरंग आहे आणि मुंबईतून बहुतांशी जी मुलं खेळतात ती आजरा, चंदगड आणि गडिंग्लज ह्या तालुक्यातलीच मुलं खेळतात. आज प्रोमध्ये सर्वात जास्त बोली लागतो तो सिद्धार्थ देसाई, सूरज देसाई चंदगड तालुक्याला आपल्या भागातला. आणि त्यावेळेला मला पश्चाताप झाला की अरे मी त्या शाळेमध्ये जर राहिलो असतो तर या शाळेतली मुलींची टीम घेऊन मी आज मुंबईमध्ये आलो असतो तर या मुंबईकरांनी डोक्यावर घेतला असतो. पण तो क्षण माझ्या हातातून निसटून गेलेला आहे. एक कृतार्थता व्यक्त करायसाठी फक्त मी तुमच्यासमोर आहे. बाळा मी तुम्हाला 1 वर्षभर सुद्धा मार्गदर्शन केलं नसेल, पण मला रोहिदासनं फोन केला की सर आमचं गेट टुगेदर आहे तुम्हाला यायला लागेल. मी त्याला मेसेज टाकला की बाळा मला ओळखणारे कोण आहेत का त्यामध्ये? तर त्यावेळेला त्याने सांगितलं सर तुम्ही दुगुणवाडीमध्ये राहत होता आणि तुम्हाला ओळखणारी बरीच मुलं आहेत. आज अविनाश कांबळेसारखा मुलगा उभा राहिला. या शाळेनं असा एक आदर्श शिक्षक या गुरुजनांनी आमच्या समाजाला दिलेला आहे. आज चव्हाण बोलले का पहिल्यांदा, ते इंजिनियर, एवढा मोठा इंजिनियर या शाळेने दिला आहे. तुमच्यासारखे उद्योगपती दिले. आणि माझी देशमान्य सरांना विनंती आहे सर मुखपृष्ठावर हे प्रार्थनेचं चित्र या मुलांनी दिले ना, हाच युनिफॉर्म या शाळेचा असावा. अगदी माझी कळकळीची विनंती आहे. बघा तुमच्या अधिकारातली ती गोष्ट आहे. कारण हा युनिफॉर्म त्यावेळेला जे वैभव आम्ही या मैदानावर बघत होतो, TB सरांनी वर्णन केल्याप्रमाणे त्या मैदानावर आपला शनिवारचा कवायचा तास व्हायचा, मन भरून येईल इतकं सुंदर ते वातावरण होतं. प्रार्थना तर मला कधीच चुकवावीशी वाटली नाही, इतकी सुंदर प्रार्थना या शाळेची असायची. आणि एक विद्यार्थी म्हणूनच मी या ठिकाणी शिक्षक म्हणून हजर झालो. त्या सर्व लोकांनी मला उभा केलं, मला मार्गदर्शन केलं. तुम्ही मुलं खूप उंचीवर गेलं. शिक्षकाची उंची कधी मोजली जाते? त्यांचा विद्यार्थी ज्या वेळेला मोठा होतो त्यावेळेला. मला गडिंग्लज तालुक्यातला मुलगा किंवा मुलगी आमच्या त्या विद्यानिकेतनला आली की मी पहिल्यांदा तालुका बघतो ती गडिंग्लजमधला आहे का. मला खूप जिव्हाळाच आहे या तालुक्याबद्दल, कारण या मुंगुरवाडी गावामुळं. आज माझ्याकडे महिलांची जी टीम आहे त्या टीममध्ये करंबळीची एक मुलगी आहे, खंदाळची आहे आणि भडगावची आहे. ह्या तिन्ही मुली राष्ट्रीय स्तरावर खेळलेले. कारण हा गुण गडिंग्लज तालुक्यामध्ये या मातीमध्ये अगदी खूप चांगली. आणि ॲथलेटिक्समध्ये तर गडिंग्लज तालुका आपल्या राज्यामध्ये अव्वलच आहे. तेव्हा देशमाने सर आम्हाला माझी विनंती आहे की ह्या शाळेतली मुलं आमच्या विद्यानिकेतन पण पोचू शकत नाहीत, कारण 5वीलाच तिथे येतात. आणि आमच्या जिल्हा परिषद ज्या ट्रायल होतात त्या 6वी-7वीच्या मुलांच्या ट्रायल होतात आणि त्यातून मुलं मग आमच्याकडे येतात. त्याही पलीकडे जाऊन मी एक काम चालू केलं आहे की जी मुलं गुणवंत आहेत, प्रज्ञावंत आहेत, त्या मुलांना मोफत आमच्या घरी ठेवून
त्या मुलांना मी प्रशिक्षण द्यायचं काम करतो. अशी जर मुलं तुमच्या आसपास असतील, तुमच्या नातेवाईकांचे असतील, संबंधाचे असतील, तर त्या मुलांना नोकरी लागेपर्यंत पूर्ण मोफत प्रशिक्षण द्यायचं, त्यांची राहण्या जेवण्याची व्यवस्था मी केलेली आहे. हे सगळं ह्या शाळेमुळं मी करू शकलेलं आहे. आज लाखो रुपये पगार मिळतो आहे, त्यातला 50% पगार जरी त्या मुलांच्यासाठी माझ्याकडून खर्च झाला तरीसुद्धा मला त्याचं काही वाईट वाटत नाही. ती सगळी देण तुम्हा विद्यार्थ्यांची. तुम्हा विद्यार्थ्यांच्याकडे बघून इतका अभिमानात वाटला की अगदी पानावर पडलेल्या थेंबासारखा मी तुमच्या जीवनामध्ये आलो आहे. पण तरीसुद्धा माझी अगदी आवर्जून आपण आठवण केली, मला तुमच्या स्नेह मेळाव्याला बोलवलं, तुमच्यामध्ये सहभागी करून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही खूप मोठं व्हावं. ज्यांना आता सरांनी सांगितलं की आनंदासारखा मुलगा एखादा राहिला पण तो खूप मोठं सहकारमध्ये काम करतो. तुम्ही जरी उच्च शिक्षित झाला नसला तरी तुम्ही आपल्या मुलांना उच्च शिक्षित करावं, मोठं बनवावं, तुम्हाला खूप मोठं ऐश्वर प्राप्त व्हावं. आणि ह्या शाळेकडे परत मागं वळून फक्त गेट टुगेदरसाठी बघू नका. ती शाळा मोठी करायसाठी, ज्या शाळेनं आपल्याला घडवलं त्या शाळेला मोठं करायसाठी थोडंसं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी योगदान द्यावं. ही शाळा महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर यावी, देशाच्या नकाशावर यावी, अशा पद्धतीचं तुम्ही सहकार्य करावं. आणि ते सहकार्य करण्याइतकं तुम्ही सगळे मोठे झालेला आणि ते या गेट टुगेदरच्या निमित्तानं तुम्ही सर्वांनी करावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. त्या सर्व गुरुवर्यांना अगदी मनापासून मानाचा मुजरा करतो. तुम्हा विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्या ठिकाणी थांबतो. ते आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले 1993-94 बॅचचे विद्यार्थी आदरणीय स्टेजवरील सर्व मान्यवर, कारण मी शॉर्टमध्ये नावं न घेता शॉर्टमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी अव्याहत गेले 15 दिवस प्रयत्न केले त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. या बॅचचं वैशिष्ट्य आतापर्यंत असे कार्यक्रम या ठिकाणी झाले, निमंत्रण पत्रिका तयार केल्या गेल्या, परंतु त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पाठीमागच्या निमंत्रण पत्रिका आणि आत्ताची निमंत्रण पत्रिका पाहिली तर ही निमंत्रण पत्रिका अतिशय उच्च दर्जाची नियोजनबद्ध केलेली आहे. त्याबद्दल या विद्यार्थिनींचं मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. मला वेळ कमी दिलेली आहे आणि कमी बोललं पाहिजे याचं भान माझ्याजवळ आहे, तरी पण काहीतरी मग थोडंफार बोललं पाहिजे. या शाळेत शिकत असताना गणित शिक्षकांनी सर्व विद्यार्थीनींना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकवलेला आहे, परंतु त्यावेळेचे आचार विचार आणि आजचे तुमच्याजवळ असलेले आचार विचार बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बद्दल बोलायचं नंतर फार मोठा फरक आहे. या ठिकाणी आज दोन तासाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. जे जे चांगलं घेतलेलं आहे, जे जे चांगलं घडलेलं आहे ते तुम्ही तुमच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बेरजेचं उदाहरण झालं आहे. सांसारिक जीवनात आता तुमचं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे गणित वेगळं आहे. शाळेतलं गणित वेगळं होतं, आताचं तुमचं गणित वेगळं आहे. या ठिकाणी अनेक मी माफी मागतो. या ठिकाणचे जवळजवळ 75% जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थी यांना दोन्ही गावं सोडली तर सर्वांना नावानिशी मी ओळखू शकत नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, जाहीर माफी मागतो. ओळखू का शकत नाही तर त्यावेळची तुमची तब्येत आणि आताची तब्येत पाहिली तर फार मोठा फरक पडलेला आहे. त्यामुळं
तुम्ही आम्हाला ओळखता, आम्ही मात्र तुम्हाला मी ओळखायनी, गाव कुठलं, नाव काय असं विचारतो. तेव्हा असं नकळत होतं, कारण 28 वर्ष 29 वर्षाचा कालावधी झालेला आहे. मी माझ्या मुख्य गणित विषयातील 4 घटकाकडे वळतो. बेरीज. प्रत्येकाने तुम्हाला बेरीज शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही कितपत घेतला काय सोडून दिला हा तुमचा भाग आहे. परंतु आता मात्र ते बेरीज करण्याचं अजिबात तुम्ही सोडलेलं नाही. कारण पेमेंट आला की मालकीनीकडे द्यावा लागतो. मालकीन म्हणजे मागचं एवढं आहे आणि आत्ताचं एवढं पैसे आहेत. ही बेरीज तुम्ही अजिबात विसरू शकत नाही. सद्गुणांची बेरीज हे जीवन जगत असताना सद्गुणांच्या बेरजेचा साठा तुमच्याजवळ आपोआप होत असतो. अवगुणांची वजाबाकी, जे आपल्याला आवडत नाही ते आपण वजा करतो. आपल्याला एकच माहिती आहे जमा कर, परंतु जे अवगुण आहेत त्यांची आपण वजाबाकी करतो. ते हिशोबातच धरत नाही, आपण अजिबात हिशोबात धरत नाही. ते बेरजे वजाबाकीचं गणित आहे. त्याच्यानंतर गुणाकाराबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही परीक्षेमध्ये यश मिळवता, चांगली गोष्ट आहे. काही जण फर्स्ट क्लास काढून फर्स्ट क्लासमध्ये येतात, हे गुणाकाराच्या रूपाचं उदाहरण आहे. आणि तुम्ही आनंदानं आनंद उत्सव साजरा करता तुमच्या पद्धतीनुसार. भागाकार सांगायचं झाला असता, प्रत्येकाच्या जीवनात भागाकार आहेत. हे जीवन जगत असताना जीवनात सुख दुःखाचे प्रसंग येतात. एखाद्याच्या घरी दुःखाचा प्रसंग घडला तर आपण त्यांच्या घरी जाणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांच्याशी सुसंवाद करणे, अशा गोष्टी केल्यामुळं त्यांचा दुःख भार हलका होतो. त्यांना एक प्रकारचं समाधान वाटतं. हे तुम्ही सर्वजण केलेलं आहे आणि करणार आहात. म्हणून जीवनात ज्याच्यावर संकट येतं त्याच्या घरी आपण गेलंच पाहिजे, त्याचा दुःखभार हलका केलाच पाहिजे. हे प्रत्येकाच्या जीवनातला प्रसंग आहे. आता मी अधिक वेळ घेऊ शकत नाही. तुम्हाला शेवटच्या मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी तुम्ही गुणवंत व्हा, धनवंत व्हा, बलवंत व्हा, यशवंत व्हा आणि कीर्तिवंत व्हा. कीर्तिवंत व्हा. आणि तुम्ही या स्टेजवरील सर्व शिक्षकांना कळत न कळत विसरला तर चालेल, परंतु या ठिकाणी हे जे ज्ञान मंदिर आहे या शाळेला कधीही विसरू नका. ही माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. शाळा ही इथंच आहे, तुम्ही आम्ही मात्र जाणार आहोत, परंतु हे ज्ञान मंदिर इथं टिकलं पाहिजे याची भावना तुम्ही प्रत्येकानं बाळगली पाहिजे. अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. हा कार्यक्रम तुम्ही घडवून आणलेला आहे. तुमच्या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिली. मी माझं काही तुमचं वाजवणार नाही, तुमचंच सांगत आहे. शाळेला कोणत्याही परिस्थितीत अजिबात विसरू नका. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिला, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. यानंतर थोडासा राहिलेला सत्कार, तो म्हणजे ज्यांचं नुकतंच आगमन झाले मान्य श्रीमती मौदर मॅडम यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी संपन्न करतो. ऐश्वर्य मौदर सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत. याचा स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे.
होत आहे. तर तुमचा काही जास्त वेळ घेत नाही. ज्या भावना ज्या आहेत ते तर सगळ्या तुम्ही इथं व्यक्त केलेला आहात आणि तुमच्या या गुरुवर्यांनी सुद्धा इथे या ठिकाणी तुमच्याबद्दलची कळकळ आहे, तळमळ आहे. अगदी बेंबीच्या देठापासून तुमच्यावरती प्रेम केलेले तुमचे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी सुद्धा तुम्हाला उद्बोधन केलेलं आहे, तुम्हाला स्वावलंबी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही स्वावलंबी झालेला आहात आणि आकाशामध्ये भरारी मारत आहात. बऱ्याचशा शिक्षकांनी किंवा आता या ठिकाणी सांगितलं की या शाळेला विसरू नका, गुरुला विसरू नका. त्यांचे जे संस्कार आहेत त्यांचे संस्कार तुमच्या पाठीशी घेऊन असेच पुढं चला, असं उद्बोधन या ठिकाणी तुमच्या गुरुनी केलेलं आहे. तुमच्या पिढीला सुद्धा या पद्धतीनं म्हणजे तुम्ही जसं तुमच्या गुरुशी वागला तसंच त्या पद्धतीनं तुमच्या मुलांना सुद्धा तुमच्या मुलांच्यावरती असं संस्कार करा. आणि या ठिकाणी जसं गुरूंचा सन्मानित या ठिकाणी आमचा सन्मान केला तसं तुमच्या मुलांना सुद्धा आवर्जून सांगा की तुमच्या गुरूंचा तुम्ही सन्मान करा. या ठिकाणी मी कळकळीनं सगळ्यांना सांगू इच्छितो. तुम्ही या ठिकाणी अगदी संघर्षातून अगदी म्हणजे इथं संघर्ष म्हणजे जीवनामध्ये संघर्ष करून या ठिकाणी तुम्ही तुमच्या पायावरती उभे आहात आणि या गुरूंचं सुद्धा मार्गदर्शन इथे या ठिकाणी तुम्हाला लाभलेलं आहे. त्यामुळं तुमच्या पायावरती तुम्ही उभारलेला आहात, लक्षात घ्या. आणि या शाळेनं तुम्हाला घडवलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक मोठमोठ्या हुद्द्यावरती तुम्ही पोचलेला आहात आणि या ठिकाणी लहान सहान कामं सुद्धा करणारी इथं या ठिकाणी व्यक्तीसुद्धा आहेत. इथं TV पाटील सरांनी सांगितलं, प्रत्येकांचं नाव घेऊन ते सांगितलं. म्हणजे इथे या ठिकाणी मोठ्या पदावरती मोठ्या हुद्द्यावरती इथं आहेत आणि त्याशिवाय मेंढपाळ करणारी सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी म्हणून जगणारी सुद्धा विद्यार्थी आहे असं त्यांनी त्या ठिकाणी प्रखडपणे सांगितलं. आणि हसत हसत जीवन जगणारे हे सगळे विद्यार्थी आहेत. तर फार वेळ झालेला आहे, तुमचा काय फार वेळ घेत नाही, भूक लागलेली आहे सगळ्यांना. तर शाळेचा या ठिकाणी थोडाफार मी आढावा घेतो. माने सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी गेल्या वर्षी ममता सदानंद पाटील म्हणून राज्य म्हणजे या ठिकाणी राज्यस्तरीय खेळामध्ये 400 मीटर धावण्यामध्ये आणि 200 मीटर धावण्यामध्ये तिनं सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी गेल्या वर्षी NMMSला 13 विद्यार्थी बसलेले होते. 13 पैकी 13 विद्यार्थी पास झालेले आहेत आणि त्यापैकी शिष्यवृत्तीला 1 विद्यार्थी पात्र झालेला आहे आणि बाकीचे सारथी शिष्यवृत्तीला पात्र झालेले आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी SSCचा निकाल जो आहे 97% लागलेला आहे आणि आमच्या शाळेतील 2 विद्यार्थिनी जे आहेत कोमल पाटील, नम्रता नवगुरकर या 2 विद्यार्थिनी ज्या आहेत त्या केंद्रामध्ये फर्स्ट आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आमच्या शाळेचे जे शिक्षक आहेत अगदी 9 वाजल्यापासून इथे या ठिकाणी 10वीचे 5वीचे त्याच्यानंतर NMSचे शिष्यवृत्तीचे जे तास आहेत ते तास सुरू असतात आणि आमचा जो स्टाफ आहे अगदी कष्टाळू आहे, मेहनती आहे. आणि इथे या ठिकाणी म्हणजे आमच्या इथे देसाई मॅडम आहेत, पद्मजा देसाई मॅडम, शीतल मॅडम, आमचे पाटील सर, गुरव सर, उडगे सर आणि खतकले मॅडम, माने मॅडम आणि हे सगळे जे आमचे शिक्षक आहेत अगदी कष्टाळू असे मेहनत असे शिक्षक या शाळेसाठी काम करत आहेत. आणि तुमचे जे म्हणजे विद्यार्थी आहेत आता या ठिकाणी 154 विद्यार्थी तुमच्या 3 तुकडीमध्ये होते असं मला समजलं, लक्षात घ्या. तर इथे या ठिकाणी आता तेवढेच विद्यार्थी म्हणजे 154 विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण शाळेमध्ये आहेत. याच्यापेक्षा जास्त वाढावेत ही जबाबदारी तुमच्यावरती मी टाकत आहे, लक्षात घ्या. तर जबाबदारी म्हणजे आता प्रत्येक गावातील मुलं जे आहेत तिथं म्हणजे पंचक्रोशीतील विद्यार्थी जे आहेत ते आले पाहिजेत.
आणि आणले पाहिजेत आणि पाठवले पाहिजेत, ही जबाबदारी तुमची आहे. आणि त्याशिवाय इथे या ठिकाणी म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की हा आजचा जो कार्यक्रम आहे अगदी छान नियोजनबद्ध चांगलं. इथे या ठिकाणी चौले असतील किंवा अन्य सगळ्यांनी मिळून या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम सादरीकरण केला, चांगला केला. आणि तुमच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरती जमलेले मान्यवर शिक्षक वर्ग यांना मनापासून धन्यवाद पण देते की त्यांनी आज वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत आमच्या या कार्यक्रमासाठी. मी नमस्कार करते की माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींच्यासाठी की त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल. आणि खरंच आज खूप छान वाटतं की 29 वर्षानंतर आपण सर्वांनी एकत्र आलोय आणि पुन्हा एकदा शाळेत यायला भेटलेलं आहे आपल्याला. ॲक्च्युली मला काय एवढं बोलता येत नाही आहे पण थोडेसे मोठे शब्द बोलते. खरंच आज एकदा खूप छान वाटते की या संसाराच्या गाड्यातून पुन्हा एकदा शाळेत आल्यासारखं थोडंसं मनाचं ओझं हलकं वाटतंय. आणखीन म्हणजे कधी विचार केला नव्हता की आपण इथे येऊ, इथं आपला कार्यक्रम खूप छानपैकी होईल. शिक्षक वर्गाने पण आम्हाला साथ दिली, सर्व वर्ग मित्रमैत्रिणींनी साथ दिली आणि खूप खरंच आपल्या मित्रांनी खूप इकडे गावाकडच्या पण मेहनत घेतलेली आहे. खूप छान प्रकारे कार्यक्रम केलेला आहे. आणि मी जास्त वेळ न घेता की जेवणाची वेळ झालेली आहे, सर्वांनाच भूक लागली असेल, सकाळपासून सर्वजण इथं आहेत. मी एवढंच म्हणेन की जीवनाच्या या वाटेवरती आठवण तुमची येत राहील. जीवनाच्या या वाटेवरती आठवण तुमची येत राहील. एकत्रित जरी नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवळत राहील. सुगंध मैत्रीचा दरवळत राहील. कितीही जरी दूर गेलो पण मैत्री आपली आशीची कायम राहील. आणि मी परत एकदा गुरुजनांचा आभारी मानते की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा धन्यवाद. आणि मी इथेच माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.